आज शुक्रवार 13 फेब्रुवारी 2026 माघ महिन्याची एकादशी कृष्ण पक्षातील अशा प्रसंगी या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यास प्रेमी यांना माझा सप्रेम नमस्कार. आपल्या या ज्योतिष अभ्यास सत्रामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे उंची आपण संपादित होण्यासाठी मार्गदर्शन करत असणारे आपले गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांच्या चरणी माझा त्रिवार वंदन. या निमित्त आपण सगळ्यांनी या वर्गाच्या सुरुवातीला प्रार्थनेमध्ये एकाग्र होऊन स्थिर होऊया. ओम गं गणपतये नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथा शेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे. माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे. गोसावी सुत मासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. त्या मोरयाला स्मरे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः. धन्यवाद. धन्यवाद साहेब. फार छान, फारच सुंदर, अतिशय छानपैकी तुम्ही सांगितलं. मी विद्या कुलकर्णी मॅडमना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. देवारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार आणि उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. आज आपण सरांकडून पत्रिका वाचन याच्यामध्ये एक नवीन पत्रिका घेणार आहोत आणि त्यानुसार पत्रिकेचा आपण कसा विचार करताना सोडवताना कसा विचार करायचा, कुठले नियम कसे लावायचे, ग्रहांचा फलादेश कसा द्यायचा याविषयीचे विवेचन सर करणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. सर्वांचं स्वागत आहे. आपले उपस्थित सर्वजण नमस्कार करा. सर्वांचं स्वागत असून त्या ठिकाणी उपस्थित असणारे आता चव्हाण मॅडम आहेत, आता कुलकर्णी मॅडमने स्वागत केलं, इत्यादी कुलकर्णी आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे. दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय मंडळीचं स्वागत आहे. आज आपला विषय एक वेगळ्या तऱ्हेचा आहे आणि पुढच्या वेळेला कदाचित मी 4 स्टेप कृष्णमूर्ती सुरू करणार आहे. तर त्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करतो, कदाचित पुढच्या शुक्रवारी किंवा बुधवारी एकाच दिवस हप्त्यातून 4 स्टेप KP ही शिकवणार आहे. तर सगळ्यांनी यावं. सगळ्यांना विनामूल्य परवानगी आहे. व्याख्यान विनामूल्य असेल. साधारणतः 10 व्याख्याने होतील आणि पॉईंट टू पॉईंट कृष्णमूर्तीचं जे आहे तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी लेक्चर वगैरे काही नसणार. डायरेक्ट आपल्याला अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. आज आपण एक पत्रिका मांडणार आहोत. त्या पत्रिकेमध्ये योग शिकवणार आहोत आणि त्या एका योगावरती किंवा दृष्टीवरती जातकाच्या जीवनामध्ये किती मोठ्या प्रकारामध्ये आंदोलनं झालेली आहेत, ज्याच्यात परत त्याच्यातून बाहेर निघून पुन्हा व्यवस्थापन सुरू केलेलं आहे. तर त्याचे बळ कसं आहे कुंडलीतलं तर ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यातून जातक हा स्वयं
म्हणजे उद्योगाच्या ह्याच्यामध्ये अतिशय नावाजलेला आहे आणि त्यातून त्याने आपल्या ह्याच्यातून उद्योग सुरू केला होता. तो उद्योग अतिशय उत्तम चालला, पण काही ठिकाणी उद्योगामध्ये जे काही कॉम्पिटिशन असतं तर ते कॉम्पिटिशन असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आणि त्याच्यामध्ये वारीसुद्धा झाली आणि त्या वारीमध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झालं. आणि एकदा नुकसान व्हायला लागलं की कसं नुकसान होतं तर त्याचे योग काय आहेत, सक्सेस आणि अनसक्सेस हा दोन्ही भाग जो आहे त्याच्यातून आपण पाहणार आहोत. तर ज्याचा पुन्हा उभारी घेऊन पुन्हा कार्यरत झालेला आहे, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला योग पाहायचे आहेत की जातकाच्या जीवनामध्ये येणारं जे दुःख आहे ते कशा स्वरूपाचं असू शकेल. एखाद्या व्यक्तीने प्रगती केल्यानंतर अधोगती जी होते तर त्याला कारणं काय आहेत आणि लहान वयामध्येच सफलता पण पूर्ण झाली आणि अतिशय चांगल्यापैकी सरकारी काम करून यश मिळवलं होतं. त्या यशामध्ये अपयश पण झालं आणि बरेच प्रश्न उपस्थित झाले, तर त्याला कारणं शोधायची आहेत. आपल्याकडे जेव्हा पत्रिका येते त्यावेळेला कधीकधी जातक हा विवंचनेमध्ये असतो, त्याच वेळेला तो येतो आणि त्या दरम्यान जर काही घटना होत असतील तर त्या कशामुळे होत आहेत, गोचरीचे नियम निश्चितच लागू पडत आहेत. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण गोचरमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहावं अशी मी आशा बाळगतो की जेणेकरून गोचरवरती जास्ती करून मूळ कुंडलीच्या ह्याच्यामध्ये येणारे कष्ट किंवा तत्सम काही जे काही फलादेश आहेत ते कशामुळे येतात याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. तर पुन्हा सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांनी आपले मतं मांडावीत असं काही हरकत नाही आहे. तर मॅडम मी कुमार मॅडमना विनंती करतो की त्यांनी तारीख आणि नंतर कुंडली तिथे स्क्रीनला हे करावी. थँक्यू. बघा सर दिसते ना लावली. हां, 13 जून 1977 दुपारी 12 वाजून 5 मिनिटं आहेत आणि जातक पुरुष आहे आणि पुण्यातला जन्म आहे. तारीख पुन्हा लिहून घ्या. 13 जून 1977 दुपारी 12 वाजून 5 मिनिटं पुणे, पुरुष. नंतर तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती पत्रिका काढून त्याच्याबद्दलचा अभ्यास करू शकता. एक सक्सेस उद्योगपती आहे, पण नंतर आयुष्यामध्ये कशी कलाटणी येते काही काही वेळेला त्या कुंडलीच्या ह्याच्यातून आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे की खरोखर काही प्रश्न जे उपस्थित होतात त्याला कारणं काय असतात. एनिवे तुम्हाला सगळ्यांना नियम माहिती आहेत आपले. त्या नियमामध्ये प्रत्येकाने चर्चेत सहभाग व्हायला हरकत नाही. ओके. तर मॅडम ती कुंडली लावा. होय सर लावते. मग आता आपल्याला नेहमी सांगितलेलं आहे की यश जे कसं मिळतं. आता ह्याच्यामध्ये तिन्ही केंद्रस्थानं रिकामी आहेत, पण एक केंद्रस्थान जे बलवान झालेलं आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर लग्न सिंह आहे. लग्नाधिपती जो आहे हा दशम स्थानामध्ये वृषभ राशीत आहे. सोबत गुरु आहे आणि बुधसुद्धा आहे. तर हा संयोग जो आहे तो अतिशय उत्तम आहे. लग्न दशमात असणं, वृषभ राशीचा अधिपती हा भाग्यस्थानामध्ये असणं म्हणजे दशमेश भाग्यात. तर त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ज्या वेळेला शिवलग्नाला मंगळ जो आहे तो योगकारक जो आहे तो त्या ठिकाणी भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे स्वतःच्या राशीमध्ये. मग अशा वेळेला जातक हा कशा रीतीने त्याचं जे काही यश आहे ते चांगलं तयार करेल. तर अतिशय कमी वयामध्ये जातकाने आपला व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला अतिशय चांगल्यापैकी प्रगती मिळाली, प्रसिद्धी मिळाली, कामं मिळाली. त्याच्यामध्ये जातकाचं जे काम होतं ते सरकारी वसाहती बांधणे. सरकारी वसाहती बांधणं एक फार मोठं एक हे आहे, स्कीम आहे. याच्यामध्ये आर्मीची, त्याच्यानंतर रेल्वेची, बऱ्याचशा सरकारी जी काही निवासस्थाने असतात ते बांधण्याचा जो आपल्याकडे फार मोठा उद्योग आहे त्याच्यामध्ये जातक अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये सफलतापूर्वक यश मिळवलं. त्याला कारण काय की दशमा स्थानाचा अधिपती हा भाग्यात आहे.
भाग्येश भाग्यात आहे, अधिक चंद्रमंगळाची युती आहे, ती सुद्धा भाग्यस्थानामध्येच आहे. पण इथे घात जो झाला, आता जातकाने हजारो कोटीचं टर्नओव्हर मिळवलं नाही, पण ते सरकारी नियमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी जातकाला बऱ्याच गोष्टीला फेस करावं लागलं. आता त्या ह्याच्यामध्ये जातकाला जो सक्सेस मिळाला तो आपल्याला बघायचा आहे की लग्नेश जेव्हा गुरुयुक्त आहे, गुरु वृषभ राशीत आहे, सूर्य वृषभ राशीत आहे आणि बुधसुद्धा वृषभ राशीत आहे. त्या जातकाचं कम्युनिकेशन अतिशय उत्तम आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये जातकाचा लग्नेशच दशमात असल्यामुळे तो बुध आदित्य योग आहे, त्याच्यावरती कोणाची दृष्टी नाही आहे. पण आपण नेहमी चर्चा करतो की मंगळाच्या केंद्रात शनी नसावा आणि शनीच्या केंद्रामध्ये मंगळ नसावा. ते दुःख फार मोठं ह्या जातकाच्या जीवनामध्ये निर्माण झालं आणि त्याच्यातून बरीचशी संकटं उपस्थित झाली. आणि ते हल्लीचं आहे प्रकरण, जेव्हा मकरेतून शनी महाराजांचं भ्रमण चालू होतं करोना काळामध्ये. कधी कधी वाईट दिवस जेव्हा येतात तर त्या दरम्यान आपण बघतो की एखादा ग्रह पूर्वकर्माच्या नुसार जातकाला गोचरीचं फळ मिळतं आणि नेमकं त्याच वेळेला मकरेला शनी असताना तिथे गुरुसुद्धा होता. आणि अशाच दरम्यान त्या ठिकाणी पहिल्यांदा धनुराशीमध्ये जेव्हा गुरु होता त्यावेळेला मंगळाच्या योगात होता आणि तेव्हा शनी पण मंगळाच्या योगात होता. तर अशा तऱ्हेची स्थिती असल्यामुळे जातकाने फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक चांगलं यश मिळवलं होतं. पण काळ जसा सरकतो कारण काळाचा महिमा अत्यंत वेगळा आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये होणारं जे काही परिवर्तन आहे ते आपल्याला पाहिलं पाहिजे की खरोखर ग्रह कशा रीतीने माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करतात आणि घडवतात. आता मनुष्य जो काही घडला जातो तो सुद्धा ग्रहांमुळेच घडला जातो आणि त्याच्या जीवनामध्ये काही परिवर्तन होतं म्हणजे चांगलं का वाईट हे सुद्धा ग्रहांमुळेच होतं. त्याला स्थानगत ग्रहांची फळं असं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं जातं. मग आता ह्या स्थानगत ग्रहांची फळे आपण जर बघितलं तर दशम स्थानामध्ये लग्नेशच चांगल्यापैकी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर शुक्रसुद्धा चांगला आहे, पण तो मंगळ युतीत आहे. ह्या लग्नाला मंगळ शुक्राची युती ग्राह्य आहे, लक्षात घ्या. कारण भाग्येश आणि दशमेश हे एकत्र आले किंवा भाग्येश भाग्यात आहे आणि दशमेश भाग्यात आहे, हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे, म्हणजे चांगला योग आहे. सोबत चंद्रसुद्धा आहे. तर चंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण की भरपूर मोठ्या जी काही मानसिक शक्ती आहे ती आणि त्याचा मार्ग हा कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी संबंधित का आला, कारण मंगळ हा त्या ठिकाणी मेषेचा आहे. मंगळ जमिनीचा, कन्स्ट्रक्शनचा, ज्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर्स वगैरे, त्या माणसाने सरकारी रस्ते, ब्रिजेस, हाऊसिंग कॉलनीज सगळं जे काम केलं ते सरकारी क्षेत्रातलंच काम केलं आणि अतिशय वयाच्या 24व्या वर्षी आपल्या जीवनाला सुरुवात केली होती. आणि त्याच दरम्यान गुरुचं भ्रमण भाग्यस्थानामधून सुरू होतं आणि त्याला पिकअप मिळाला आणि त्याने कार्याला सुरुवात केली. आता कर्केचा शनी आहे, हा घरची दुःख तर आणणार हे निश्चित आहे. शनीच्या बाबतीतमधले नियम असे आहेत की ज्या राशीत बसतो ती राशी कालपुरुषाला कुठल्या क्षेत्रामध्ये येते हे आपल्याला बघितलं पाहिजे. मग अशा रीतीने समजा सिंहेचा शनी आहे, कन्येचा शनी आहे, तर त्या रिलेटेड त्या माणसाची दुःख जी आहेत ती तशा प्रकारची उपस्थित होतात. उदाहरणार्थ समजा कन्येचा शनी आहे तर जातकाला लिटिगेशनमध्ये कुठे ना कुठेतरी जावंच लागतं. कुठल्या ना कुठल्या घडामोडी ह्या कोर्ट कचेरी वगैरे होतातच. तसंच त्या ठिकाणी तुळेचा शनी आल्यानंतर जरी तो उच्चीचा असला तरी जोडीदाराचे प्रश्न उपस्थित होतात. वृश्चिकेचा शनी जो आहे तो त्या ठिकाणी बरेचसे अडथळे निर्माण करतो आणि अडथळ्यावरती मात करत करत त्याला पुढे जावं लागतं. मग अशा तऱ्हेचे नियम जर तुम्ही पाहिले तर जीवनामध्ये तुम्हाला शनीच्या स्थितीला ओळखणं अतिशय सोपं जाईल. आता ते सोपं जाण्यासाठी ग्रह हा कधी फलादेश देतो, ज्या वेळेला जो त्या पर्टिक्युलर एखाद्या राशीमध्ये असेल, जरी ती उच्च रास असली तरीसुद्धा
यदा कदाचित जोडीदारासंदर्भात काही अपयश मनासारखं यश मिळत नाही, अपयश तयार होतं. अधिकतम पार्टनरशिपमध्ये कधी कधी आपल्याला अपयश येतं. तर ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या तूळ राशीशी संबंधित आहेत. मग अशा वेळेला शनीचं भ्रमण जर एखाद्या ग्रहाच्या समोरून होणार असेल तर त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी जातकाला काही ना काहीतरी कष्ट निर्माण होतात. तर ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर मेषाच्या समोरची रास तूळ आहे. तर तूळ राशीला जेव्हा शनीचं भ्रमण होतं त्यावेळेला सुद्धा साधारणतः 1995च्या दरम्यान, तर त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी बराचसा 2015च्या दरम्यान, तर त्या ठिकाणी सुद्धा 14-15च्या दरम्यान तिथे सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. मग अशा तऱ्हेने गोचरचं भ्रमण करताना लग्नामध्ये शनीचं भ्रमण चालू होतं त्यावेळेला वेगळ्या घडामोडी असतील. कन्या राशीमध्ये जाताना राहूच्या मुखातून गेला असेल त्यावेळेला वेगळं असेल. असं करत करत आत्ता शनी जो आहे तो मीन राशीमध्ये आता भ्रमण आहे. त्याची दृष्टी दशम स्थानावरती आहे आणि ह्या व्यक्तीच्या कंपनीचे म्हणजे स्वतःची फर्म आहे त्याचे बरेचसे पैसे जे आहेत ते सरकारने पूर्णपणे दाबून ठेवलेले आहेत. दाबून म्हणजे काही क्लिअरन्स बाकी आहे. म्हणजे आत्ता केतुयुक्त जेव्हा शनीचं भ्रमण आहे त्यावेळेला काही वेळेला तिथे कॉम्प्रोमाइज करावं लागेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. काही जे फॉल्ट असतात त्याच्यामध्ये जातक अडकला जातो आणि तशाच याच्यामध्ये कायद्याला सामोरं जाऊन ईडीची रेड पण पडली होती. त्याला कारण असं आहे की शनीचं षष्ठात दृष्टी आहे आणि भाग्यस्थानावरती मंगळावरती दृष्टी आहे. आता त्या ठिकाणी शनी जर कर्क राशीतला आहे तर घरातल्या कटकटीसुद्धा निर्माण होतातच. काही वेळेला काही घरचे लोक काही त्रासामध्ये येतात. अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. तर तसंच ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा मकरेला शनीचं भ्रमण सुरू होतं आणि त्याच दरम्यान तिथे शनीवरून समोरून शनी जाताना आणि त्याची दृष्टी जी आहे ती तूळ राशीवरती असताना या ठिकाणी तिथे प्रश्न उपस्थित झाले होते आणि सरकारी भूर्दंड बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स पेईंगचा आला. आणि नेमकं त्याच वेळेला GST वगैरे भरपूर प्रमाणामध्ये काही सुरू झाले होते. तर काही वेळेला टॅक्स बचावच्या ह्याच्यामध्ये बरेचसे अनुभव येतात. त्यावेळेला त्याला निश्चितच सामोरं जावं लागतं. तर अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. पण पुन्हा उभारी घेण्याची तयारी आहे जातकामध्ये. त्याला कारण असं आहे की दशमामध्ये 3 ग्रह जे आहेत ते पुन्हा त्या व्यक्तीला चांगल्यापैकी मिळवून देण्याचा प्रयत्न निश्चितपणे तो मिळवेल हे ठरलेलं आहे. आता जेव्हा अशी घटना घडते तर तुम्हाला बघितलं पाहिजे की ह्याला कारणं काय असतात. तर गोचर हे निश्चित आहे. आता जसं कुंभ राशीला राहूचं भ्रमण आहे, मधल्या काळामध्ये मीन राशीला शनी राहूची युती होती ती सुद्धा त्या ठिकाणी. आणि हे जे ग्रह आहेत हे पूर्वकर्मावरती जास्तीत जास्त फलादेश देतात. काही सरकारमध्ये काही उलटसुलट कारभार करतात तर त्यांना तसा शासकीय नियमसुद्धा लागू पडतो. मग तसंच शनी राहूची युती आल्यानंतर पुन्हा बरेच प्रश्न उपस्थित झाले. आत्ता थोडंसं म्हणजे पेनल्टी वगैरे अशी शेकडे कोटी रुपयामध्ये त्यांनी तिथे भरायला त्यांना आलेली आहे. पेनल्टी आहे, टॅक्स आहे. तर त्याला कारणभूत असं आहे की धनातला राहू आणि धनेश जो आहे तो त्या ठिकाणी दशमात आहे. तर त्याला कारण म्हणजे धनातला राहू जो आहे तो काही कटकटी आर्थिकदृष्ट्या निर्माण करेल. कारण त्याचं स्थान जे आहे तर राहू केतूच्या बाबतीत असं आहे की ज्या राशीमध्ये विराजमान आहे जे स्थान आहे तर ज्या राशीत राहू आहे त्याचा अधिपती जो बुध आहे, जर तो मिथुनेचा राहू किंवा कन्येचा राहू असेल तर बुध हा कधी ना कधीतरी अडचणी येणार हे ठरलेलं आहे. तसं बघितलं तर मंगळाची दृष्टी जी आहे ती शनीवरती ती एक मोठा हानिकारक भाग आहे. गुरुची दृष्टी राहूच्या मुखात आहे, तो सुद्धा तिथे अडचणीचा भाग आहे. म्हणजे कुंडली पाहताना तुम्हाला चतुर्थेश हा भाग्यस्थानामध्ये चांगला आहे पण तो सुद्धा त्या ठिकाणी पाहतो तर तो शनीवरती पाहतोय ते एक दुर्दैव आहे. पण हाच जर मंगळ दशमात असता
तर एवढे प्रश्न उपस्थित झाले नसते. शनीचं काम करेल, मंगळाचं काम करेल. म्हणून हा केंद्रयोग नेहमी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या जातकाला एवढे प्रसंग आले तर ते कशामुळे आले याचा थोडासा तुम्ही विचार करावा. तर तुम्हाला पत्रिका वाचायला अतिशय सोपं जाईल. म्हणजे जेव्हा आपल्याकडे जातक येतो तर तुमची दृष्टी अशी हे झाली पाहिजे की नेमका कशामुळे हा त्रास सुरू झालेला आहे. आणि बरेचसे त्रास जे आहेत हे वर्तमान काळातले जातकाला सतावत असतात. तर त्यावेळेला एकच नियम आहे की साधारणतः स्तब्ध राहणे, थांबणे. म्हणजे तिथे काही वेळेला जो काळ असतो तो पुढे निघून जातो, वाईट काळ. म्हणून एकदम त्या ठिकाणी आंदोलन करू नये. अतिशय ज्याला आपण म्हणतो विलंबाने मनाची शक्ती, धैर्य आणि तिथे संयम शिकायचा असेल तर देवेंद्रजीचे शिकावं. त्यांचा संयम अतिशय फार महत्त्वाचा आहे आणि संयमित असावं तर त्यांच्यासारखं असावं. किती टीका केली तरीसुद्धा त्यांनी त्यांचा मार्ग जो आहे तो व्यवस्थित पार केला आहे, म्हणजे यश संपादन केलेलं आहे. मग अशाच वेळेला कुठलीही घटना जर आली तर तुम्ही जातकाला सांगा की थोडं थांबा, काळ पुढे निघून जाईल. ग्रह सतत चालत असतात, ग्रह मागे येत असतात, मागे येऊन परत पुढे जात असतात. त्याच्यामध्ये जे काही ग्रह आहेत जसं मंदगतीचे, त्यांना परमेश्वराने एवढ्या दूर नेऊन ठेवलेलं आहे की एखादी गोष्ट जी आहे ती आली नंतर ती परत जाते तर ते निर्णय घेतात की तुम्हाला काय द्यायचं का तुम्हाला काय नाही द्यायचं. तर त्याच्याकरता म्हणून तिथे तुम्हाला हे जे कक्षेच्या पलीकडचे ग्रह जे आहेत ते तुमचं भाग्य ठरवतात, दुर्भाग्य पण ठरवतात. म्हणजे भाग्यसुद्धा होतं आणि दुर्भाग्यसुद्धा होतं. तर ते का होतं तर तुम्हाला ग्रहांची जी मोमेंट आहे तर ती कळली पाहिजे. म्हणजे मोमेंट कळली की तुम्ही ज्योतिष तुम्हाला अतिशय सुलभ जाईल की ज्याच्यातून खरोखर एखाद्या वेळेला आपल्याकडे जातक येतो, फार आशेने येतो, तर त्याच्यातील दुर्लक्ष करू नका. त्यांना त्यांचं जे महत्त्व आहे प्लॅनेटरी पोझिशन त्यांना पूर्णपणे सांगा की ही गोष्ट जी घडते ती त्याच्यामुळे घडते. प्रत्येक शास्त्रामध्ये तुम्हाला इव्हन तुम्ही KP गेलात तरीसुद्धा ट्रान्झिट अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला जे KP शिकवणार आहे ते अतिशय उत्तम आणि तंतोतंत असेल. आणि कालावधी कसा काढायचा वगैरे त्याची मोमेंट आहे त्याचं सगळं मला कोष्टक दिलं जाईल आणि तुम्हाला त्याच्यापासून अतिशय चांगल्यापैकी शिकायला मिळेल. तर आता हा एवढा परिचय सांगितलेला आहे. तर नवमांश जरा बघा मॅडम, जरा नवमांश कुंडली लावा. परिवर्तन कसे आहेत नवमांशामध्ये. आता हा तूळ नवमांश आहे, हा सुखाचा नवमांश आहे. म्हणजे तो सिंह राशीतून आलेला आहे. नवमांश पाहताना लक्षात घ्या की ग्रह जे आकाशामध्ये भ्रमण करीत असतात जन्माच्या वेळेला त्याच्या 9व्या भागातून त्या राशीचा जर ग्रह चालत असेल तर त्याची स्थिती जी आहे ती आपल्याला काय देणार आहे आणि त्याची सूक्ष्मांशावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. त्याच्यापासून चांगली फळं जी आहेत ती तुम्हाला सांगायला सोपं जाईल. आता इथे आपण बघितलं तर लग्न सिंह आहे, त्याच्यातला तूळ नवमांश जो आहे तो पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचं 3रं चरण आहे. आणि चंद्र जो आहे तो मेषेतून आलेला आहे, तो भरणी नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात आहे. आता इथे चंद्राचं फलितसुद्धा तूळ नवमाशाशीच आहे आणि लग्नाचं फलितसुद्धा तूळ नवमाशाशीच आहे. हे जरी दोन्ही अग्नी राशीतून तूळ नवमाशामध्ये आलेले आहेत आणि तो शुक्राचा नवमांश आहे एवढं निश्चित लक्षात घ्या. त्यानंतर शनी महाराज जे आहेत हे आपण बघितलं तर ते कुठेशी आहेत तर धनु नवमाशामध्ये आहेत, म्हणजे आश्लेषा नक्षत्राच्या 1ल्या चरणात. कर्केचा शनी हे तर नक्की, पण त्या ठिकाणी आश्लेषा नक्षत्राचं 1ल्या चरणातलं शनी हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघितलं तर इथे मंगळ जो आहे तो कर्क नवमाशात आहे, पण तो मेषेतून आलेला आहे
आणि त्या ह्याच्यामध्ये गुरु सोबत आला, पण तो गुरु कुठल्या राशीतला आहे? तो वृषभ राशीतला आहे. शुक्र कुठला आहे? तर नवमाशामध्ये शुक्र आणि मंगळाची युती मेष राशीमध्ये एकत्र आहे, म्हणून ते कर्क नवमाशामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सिंह लग्नाला भाग्यस्थानाचा अधिपती मंगळ आणि दशमाचा अधिपती शुक्र, तर त्याला युती दोष नाही. तसा गुरु हा त्या ठिकाणी दशमात होता, तसा इथे पण दशमात आलेला आहे, पण तो उच्च नवमाशामध्ये आहे, तेव्हा तो रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे. तर उच्च नवमाशाचं फळसुद्धा त्या गुरुला मिळणार. बरं, आता भाग असा आहे की हे स्थानं जी ठरवली जातात, तर आता आपण सर्वतोपरी चक्र शिकलात तुम्ही, त्याच्यामुळे तिथे 108 नवमांश आहेत. तर अशा 9 कुंडल्या बनतील, तरीसुद्धा तुम्हाला स्थान जे आहे ते त्या स्थानामध्ये पेक्षा तुम्हाला कुठल्या नवमांशामध्ये आहे किंवा सूक्ष्मांशामध्ये आहे ह्याचं फलित तुम्हाला जास्ती उपयोगात येईल. उदाहरणार्थ, राहू हा कन्या राशीतून कन्या नवमाशात आलेला आहे. तो वर्गोत्तम जरी झाला तरी त्या ठिकाणी कन्या राशीतच होता. सूर्य जो आहे तो मृगशीर्ष नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून कन्या राशीत आहे. म्हणजे त्यांची युती नवमाशात झाली असं कधीही सांगू नका, कारण का की ते भिन्न भिन्न राशीतून एकत्र आलेले आहेत, पण ते कन्या नवमाशाचं फलित देणार आहेत. व तसंच बुध जो आहे तो मेष नवमाशी आहे. बुध हा जो आहे हा कोणत्या राशीमध्ये होता? तर वृषभ राशीतला मेष नवमाश जो आहे तर तो रोहिणी नक्षत्राचं पहिलं चरण आहे. तर असा नवमाशाचा जो फलित आहे ते त्या सूक्ष्मांशाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि त्याच्यातून तुम्हाला संदर्भ घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, बुध हा व्यापारी ग्रह आहे आणि तो जर मेष नवमाशामध्ये असेल तर तो रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे आणि तो नवमाश उत्तम आहे. म्हणजे तो मंगळाचा नवमाशाचा व्यापार हा कशा संदर्भात असू शकेल तो आपल्याला बघितला पाहिजे. तर इथे कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगितलं, तर तिथे जो काही बांधकाम व्यावसायिक जो आहे तो बुध हा मंगळाच्या नवमाशात आल्यामुळे, गुरु हा भाग्यविधाता आहे, तो त्या ठिकाणी ग्रोथ करतो. गुरुचे नियम आहेत ग्रोथ करणे. तर तो कर्क नवमाशामध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला निश्चितच तिथे प्रगती होईलच, नाही होणार असं नाही. शुक्र हा जो आहे तो मेष राशीतूनला शुक्र आहे, पण तो कर्क नवमाशात आहे आणि तो चांगल्या सूक्ष्मांशामध्ये आहे. हे तिथे त्याला नवमाश आणि सूक्ष्मांश चांगले लावलेले आहे. मंगळ जरी नीच नवमाशात आहे, पण तो नीचेचा होत नसून त्या ठिकाणी तो कर्क नवमाशाच्या सूक्ष्मांश चांगला आहे. म्हणजे तो मेषेचा जो सूक्ष्मांश आहे अश्विनी नक्षत्राचं चतुर्थ चरण, तर ते चांगलं आहे. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला सगळा तपास केला पाहिजे. राहिला भाग मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राहू किंवा केतू हे जेव्हा कुठल्या राशीत असते, जसं आता केतू इथे मीन राशीत आहे म्हणजे गुरुच्या राशीत आहे, ते ब्लॉकेज जे असतात ते कोणाला करतात? तर ते गुरुला करते. म्हणजे जातकाला कालांतराने जी काही संकट येणार असते किंवा उद्भवणार असते तर ती कशी होतील? तर तिथे मीन राशीच्या संदर्भात म्हणजे गुरु ह्याकडे तिथे जास्ती आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि राहू हा बुधाच्या राशीत आहे, तर त्या ठिकाणी बुधाला आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे बुध आणि गुरु ह्या दोन ग्रहांना निश्चितच तिथे काही ना काहीतरी तणाव निर्माण होईल किंवा काही कार्य थांबली जातील आणि पुन्हा रिस्टार्ट करावी लागतील. राहूकेतूचा नियम असा आहे की जेव्हा एखादा, ज्याला आपण म्हणतो स्थगिती येते किंवा थांबलं जातं काम, त्यावेळेला ती जातकाची परीक्षा घेतात. त्या जातक काय करतो? कारण बरेचसे ग्रह जे आहेत ते आपल्या कृतीवरती लक्ष देतात, म्हणजे आपण काय कसे वागतो, तर त्याच्यानंतर जी ॲक्शन होते तर ती आपल्यावरच त्यात आढळते. तर तसं राहू आणि केतूचं किंवा शनीचं नियम असे आहेत की ते ज्या राशीत असतील त्या राशीचा निश्चितच तिथे त्रास होणार. जसं चंद्र हा आपण बघितला, तर चंद्र हा मेष राशीत होता, मेष राशीमध्ये मंगळ चंद्राची युती होती, तर शनीने सुद्धा चंद्राच्या बाबतीमध्ये त्या राशीमध्ये असल्यामुळे हे जे
राहू, शनी आणि केतू, राकेश यांच्या राशीमध्ये ते जिथे असतील त्यांच्या स्वामींना कधी ना कधीतरी काही प्रश्न उपस्थित होतील, हा नियम आहे. ते तिथे ज्या काही अडचणी येतील तर तुम्ही असं ठामपणे सांगू शकता. अधिकतम तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा अनुभव घेऊ शकता की ह्या राशींमुळे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांच्या अधिपतींना त्या गोष्टी तिथे. कारण तो एंटायर 30 डिग्रीचा लॉर्ड आहे, म्हणून तिथे काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित झाले. आता एवढं सगळं सांगितलेलं आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये काही कमतरता वाटत असेल तर अवश्य विचारा. आपल्याला विचारायचं आहे तर नक्की विचारू शकता. विषय आपला पारंपरिक ज्योतिष कुंडलीचा आहे, हे लक्षात ठेवून विचारा. बिलकुल डगमगून जाऊ नका. ज्योतिष जेवढं स्टोअर कराल तेवढं तुमचा साठा चांगलं होईल आणि त्या साठ्यातून तुम्ही व्यक्त व्हाल. ज्योतिष व्यक्त होणे म्हणजे कन्सल्टन्सी व्यक्त होऊन करावी लागते, गप्प बसून नाही. सर फलादेश तर हां बोला बोला मॅडम. असा नवमाशात जो केतू 6व्या घरात आहे, तर रोग ऋण शत्रूच्या संदर्भात तो काय इंडिकेशन देईल? काय म्हणता? नवमाशात जो केतू 6व्या घरात आलेला आहे, बरोबर तर आहे. तरी सुद्धा राशी कोणती आहे? ओके ओके ओके. राशी मीन आहे ना त्याची. येस सर, तो येस. मीनेला आलेला आहे, राहू सुद्धा कन्येला आलेला आहे. हो, येस येस, हा, बरोबर. म्हणजे तिथे गुरुच्या बाबतीमध्ये मी काय सांगितलं की जो ज्या राशीमध्ये असेल त्या राशीचा अधिपती कोण जो आहे हा हा. त्याला तिथे स्टक होईल. ओके सर, ओके ओके. हा, म्हणजे गुरुची कार्यसिद्धता जी आहे ती थोड्या काळासाठी तिथे कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये त्या बाबतीमध्ये स्ट्रगल होईल. येस येस येस. आणि तुम्ही स्वतःच्या कुंडलीमध्ये सुद्धा पाहू शकता. तुमच्या जिथे राहू असेल, जिथे केतू असेल, त्या संदर्भामध्ये त्या जातकाला काही त्याचा अधिपती हा फार महत्त्वाचा आहे. ओके कारण ओके. त्यांची मालकी कोणाकडे आहे, त्या राशीचा स्वामी तिथे तिथे काही ना काहीतरी घडामोडी या होतील. येस सर, येस सर. थँक्यू सर, 100% खरं आहे. थँक्यू. ते 100% खरं नाही असं नाही. नाही नाही, बरोबर आहे. ते तुम्ही जे सांगता ना, ते माझ्या आपापल्या कुंडलीत जेव्हा ते अप्लाय करतो ना, ते जास्त कळतं की हे बरोबर आहे म्हणून. हा थँक्यू म्हणजे सर. आपल्या स्वतःच्या कुंडलीवरून आपण तिथे हे करू शकतो किंवा जातकाची कुंडली असेल तर त्या जातकाला कुंडलीला आपण सांगू शकतो अशा घटना घडामोडी घडल्या होत्या का तुमच्या बाबतीमध्ये. आता याच्यामध्ये 2 पर्याय असतात की भविष्यामध्ये काय घडू शकतं. त्याला थोडासा वेळ लागतो कारण लोकांना तेवढं सांगण्याची इच्छा नसते. बरोबर. जातकाला ऐकायची इच्छा असते हो, हो. पण सांगायची ज्योतिषाला इच्छा नसते किंवा काही त्याचे प्रश्न असतील. खरं पण आहे. तुम्हाला एक माहिती असावी म्हणून हा जो विषय आहे तो Yes. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. येस येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. तर तर हे बांधकाम अच्छा हा, हा बोला. बोल ना. बोला भट मॅडम. हा तर मूळ कुंडलीमध्ये सगळे ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये आहेत. हो ते एक निगेटिव्ह पॉइंट वाटला. आणि दुसरा गोष्ट की 9 ते 12 मध्ये सगळे ग्रह आहेत. हो हे पण एक निगेटिव्ह पॉइंट त्या ह्याच्यामध्ये वाटलं. हे बरोबर आहे का सर? फक्त एक नाही, की निगेटिव्ह भाग्य. म्हणण्यापेक्षा बघा सांगतो तुम्हाला, शनी राहूच्या हा. मुखात पाहतोय, हम्म. गुरु राहूच्या मुखात पाहतोय, नाही का. होय होय. हो ते सर. म्हणजे सरकारी कामं, सरकारी कार्य. आणि गुरु म्हणजे आपला भाग्य, आपलं ज्याला विकास, आर्थिक, सामाजिक, संतती, प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी, फायनान्स, सोनं. गुरुकडे भरपूर डिपार्टमेंट आहेत. बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, ग्रोथ. मग तिथे केलेला ग्रोथ परत तिथे त्या ठिकाणी थांबला जातो. बट मॅडम हो सर. आलं लक्षात? हो सर. हा फक्त म्हणजे भाग्यामध्ये चंद्र मंगळ आहे, त्यामुळे लक्ष्मी योग आहे. पण तो चंद्र मंगळ योग
नाही, योग्य त्याचे कसं मार्गाने आहे पाहिजे. की शनीची 10वी दृष्टी जी आहे ना, इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. द 9th हाऊस कंट्रोल बाय सॅटर्न. आणि शनी मंगळाचं वैर असं आहे की त्या ठिकाणी कधी ना कधीतरी अडचणी निर्माण होणार. शनी हा लेसनचा कारक प्लॅनेट आहे आणि अख्ख्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनात, नॉट पर्टिक्युलर, प्रत्येकाच्या जीवनामध्ये क्रांतीही होते, घटना होतात, काही वेळेला कशा कशा घडामोडी होत असतात. त्याला कारणं काय आहेत? तर हीच कारणं आहेत की आपल्याला शनी निरखून पाहिला पाहिजे. आता राहूच्या मुखात शनी पाहतोय, ती सुद्धा एक अडचण आहे. म्हणजे धनस्थानाच्या संदर्भात राहू धनस्थानामध्ये बसलेला आहे ना. हो सर. तर त्याच्यामुळे शनी 12व्या स्थानात असतो, तिथे कस्टडी झाली, कायद्याशी सामोरं जावं लागलं, त्याला विचारणा करण्यात आली की असं का. म्हणून मी सांगितलं की शनी हा लॉ अँड ऑर्डर ही मंगळाकडे आहे, पण लॉ शनीकडे आहे. षष्ठामध्ये दृष्टी आहे आणि मंगळावरती पण आहे. हे काही ना काहीतरी तिथे घटना होणार. आणि आता तर कितीतरी प्रकरणं बाहेर निघत आहेत डे बाय डे. आपली अर्थव्यवस्था चांगली होते, कळलं का. तर त्याला कारण हे असे श्रीमंत लोक असतात, यांच्यावरती कॅमेरा लावलेला आहे शनी महाराजांनी. कळलं हो का सर. मॅडम? हो हो सर. थँक्यू सर. थँक्यू. सर तुम्ही म्हणालात हे राहू आणि केतू म्हणजे त्यामुळे हे कधी ना कधी हे स्टक होणार तुम्ही सांगितलं त्या ग्रहांना. बुध हो आणि गुरु जे आपण म्हटलं हो. तर म्हणजे ते कधी त्याच्या महादशेत किंवा त्यांच्या गोचरीच्या काळात किंवा असं काही त्याचं टायमिंग असणार का? नाही, टायमिंगमध्ये कसं आहे की मूळ कुंडली आपोआप वाचताना आपल्याला हे धनस्थान आहे. आता धनस्थान हे कधी प्रॉब्लेमॅटिक होतं, म्हणजे राहू केतू शनीच्या बाबतीमध्ये मी आपण विचार मांडलेला आहे. तर धनस्थान हे कदाचित तो त्याला उपजीविका सुरू करेल, त्यानंतर त्याचं स्वतंत्र धन असेल, तर त्या दरम्यान तो तिथे कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये त्याचं नुकसान हानी होण्याची शक्यता आहे. कारण तिथे राहू आहे आणि शनी पण त्याच्या मुखात पाहतोय. तो सप्तमेश आहे, षष्ठेश पण आहे. कायद्यामध्ये मनुष्य कधी अडकतो माहिती आहे का, की ज्या वेळेला मनुष्य कधीतरी अतिरिक्त हुशारी करायला जातो. म्हणजे षष्ठेश शनी आहे ना, हो आणि तो राहूच्या मुखात अडकला आहे. तसं आता बघितलं मॅडम ना, तर थोडंसं लॉजिक आपण डेव्हलप केलं तर कन्या रास ही पेपरची आहे, कन्या आणि मिथुन रास हे कागदाचे आहेत. काही वेळेला काही लोक खोटं दस्तावेज तयार करतात आणि तसं बघितलं तर कन्या रास थोडीशी फसवी आहे डॉक्युमेंटरी. तर तशी कारस्थानं त्याच्या हातून होणे म्हणजे राहू करवून घेणे असं आहे. वैयक्तिक कोणाच्या बाबतीतमध्ये हा विचार नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फलादेश शिकायचा आहे. तर तो फलादेश कसा असेल, तर कन्या राशीतला राहू किंवा मिथुन राशीतला राहू हा कागदपत्री तिथे त्या ठिकाणी काही ना काहीतरी कारस्थान होतात. आणि अशी बरीचशी कारस्थानं, इवन आज एक मोठी कंपनी ॲसोसिएट्स आहेत आणि त्यांच्या नातलगाने 85 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याला आता कस्टडी मिळाले. काल ईडीने जाऊन आर्थर रोड जेलमध्ये जाऊन त्याची हे घेतली, स्टेटमेंट घेतली. अच्छा, एक वेगळं एक अच्छा. थँक्यू सर. म्हणजे हे असं घडतं का, तर त्याला कारण काय की ते पर्टिक्युलर जसं केतू आपण बघितला, केतू मीन राशीतला चांगला आहे, नो डाऊट. कदाचित धर्मकार्यामध्ये काही फसवणूक होणे हा एक भाग आहे. परत धर्माला पालन करणे, धर्माचे नियम फार चांगले आहेत. किंवा त्या ठिकाणी संतती ही मीन राशीवरून पाहिली जाते, कारण त्याचा अधिपती गुरु आहे ना, त्या बाबतीत कष्ट येणे, असे भरपूर काही प्रश्न उपस्थित होतात. म्हणून लॉजिक तुम्हाला लावले पाहिजेत ह्या. आणि तो अष्टमात आहे, तर स्थानाचा पण सुद्धा विचार केला पाहिजे. आता अष्टम स्थान हे संग्रहित धनाचं स्थान आहे. धनसंग्रह आपण करतो ना, इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो, आपली ठेवणी म्हणजे सेविंग असतात, तर ती तिथून पाहिली जातात. तर त्याचा पण विचार आपल्याला करताना अष्टम स्थानाच्यामध्ये कुठला ग्रह आहे जर असेल. आत्ता आमचा एक मित्र आहे, त्याचं अष्टमामध्ये चंद्रकेतूची युती आहे आणि ती मिथुन राशीत आहे. त्याने कागदपत्र एवढे घोटाळे केलेले आहेत की आता तो पूर्ण अडकलेला आहे. म्हणजे त्याला आता स्टेटमेंट देणं फार मुश्किल होणार. आणि त्यात त्या मुलांमध्ये 4 कोटी रुपये त्यांनी शिक्षणाला खर्च केले आणि ती मुलं शिकलीच नाही.
हा प्रश्न झाला. म्हणजे संचित धन जे आहे ना ते त्याचं आता कमी कमी होत गेलं. बरोबर. आत्ता दुपारी एक विषय झाला, मी तुम्हाला फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सांगतो. एक मुलगी आहे, तिचं मकर लग्न आहे आणि सप्तमेश चंद्र वृश्चिक राशीत आहे. त्याच्यामुळे वैवाहिक जीवन विस्कळीत झालं आणि त्यात चंद्र शनीच्या केंद्रयोगात आहे. तो सिंह राशीला शनी आहे. त्या काळामध्ये त्या मुलीला कोर्ट कचेरी आणि पोलीस स्टेशनला कस्टडीमध्ये पण जावं लागलं. लहान मुलगी आहे, मला वाटतं 77-78चा जन्म आहे, 78चा. हो. मग आता एवढे प्रश्न का उपस्थित झाले? कारण का की सप्तमेश वृश्चिक राशीमध्ये नीचेचं आहे. आज मी नीचेचं फळ पण तुम्हाला शिकवणार होतो, ते राहून गेलं. तर तो विषय दुपारी झाला होता. तर त्या ह्याच्यामध्ये सांगितलं की तुझ्या बाबतीमध्ये असं का घडलं. कारण का की त्या ठिकाणी सप्तमेश नीचेचं आहे, तर नवऱ्यानेच बायकोला पोलीसमध्ये बंद केलं. म्हणजे विचार करा काय स्थिती आहे ते. म्हणजे अशी गंभीर स्थिती, न्यायालयाने खटला केला, तिला कस्टडीमध्ये टाकलं. कशामुळे? तर सप्तमेश लाभात आणि तिच्यावरती चोरीचा आळ घातला आणि तिला कस्टडीमध्ये टाकलं. आणि ट्रेसपासर बाईला आत माझ्या घरात प्रवेश केला म्हणून, म्हणजे सख्या बायकोने घरात प्रवेश केला म्हणून तिने कस्टडी त्यांनी टाकले. काय स्थिती आहे. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये धक्के कशाही पद्धतीने येऊ शकतात. आणि त्यात कसं आहे, तुम्हाला सांगतो, एक कायदा असा आहे की जेव्हा तुम्ही डायव्हर्स पेपर सबमिट करता कोर्टामध्ये, त्यावेळेला नवरा बायको वेगळे राहत असतील तर नवऱ्याने बायकोच्या घरी जायचं नाही आणि बायकोने नवऱ्याच्या घरी जायचं आहे. तो ट्रेसपासून म्हणून गुन्हा येतो, कायदा आहे. त्याच्यामुळे त्यांचं कस्टडी केली तिला. म्हणजे एवढे विचित्र लोक असतात. पण हे घडामोडी कशामुळे घडतात तर प्लॅनेट, आणि ती दुःख भोगावीच लागतात कधी ना कधीतरी. असं आहे. नमस्कार सर. नमस्ते मॅडम, बोला. सर, आता इथे आपण या पत्रिकेचा विचार करता आणि हां. तुम्ही आता मगाशी सांगितलं की लिटिगेशनला सामोरं जावं लागलं. हो हो तर आता आणि दशमामध्ये बुध आहे आणि हां. भाग्यात शुक्र आहे. म्हणजे हो कामाच्या स्थानात आता बुध आपण कागदपत्रांशी रिलेटेड बोलतोय. बरोबर. तर सर इथे हा बुधाने शुक्राला वेध घेतल्या, तर मे बी हे कागदपत्राच्या ह्याच्यामध्ये जन्मता वेध आहे कुंडलीत. तर मग हे बरोबर. गोचर जेव्हा फिरत असेल त्यावेळी गोचर भ्रमणाच्या वेळेसच ह्यांना तो हे झाला असेल का? हो, आता बघा ना, तुम्ही आता सर्वतोभद्र चक्राचा वेध सांगितला ना मॅडम, तर हा सर. त्यावेळेला मूळ कुंडलीमध्ये तुम्ही आता जो शुक्र बुधाचा वेध सांगताय ना, हो हो मग तो घडणारच कधी ना कधीतरी. आणि त्याच दरम्यान जातकाच्या जीवनात ही घटना घडली तर वेध घेणं हे सुद्धा चांगली गोष्ट नाही आहे जन्माच्या वेळेला. हो हो समजलं ना? मूळ कुंडली. आणि कसं आहे की दशमात बुध आहे, म्हणजे त्या जिथे कार्यरत असतील आणि भाग्यात शुक्र आहे, म्हणजे भाग्याची हानीच आहे ना. काही हो घटना हो घडल्या म्हणजे तो त्रासच आहे ना एका प्रकारे. जरी मॅडम, ते तुम्हाला पुन्हा सांगतो. खंबीरपणे उभे राहतील. हा येस, हो सर, बोला बोला. खरी गोष्ट आहे. अगदी तुम्हाला मी सांगतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कागदपत्रामध्ये आता एक व्यक्ती अशी अडकलेली आहे की मृत व्यक्तीच्या, मी पोलिसात अर्ज केला होता, तर ती व्यक्ती जिवंत नाही आणि ती आर्मी रिटायर आहे. आणि अशा व्यक्तीचं घर फोडून आतमध्ये घुसलेले आहेत. अरे बापरे. आणि सगळा शोध काढला CID करून, क्राईम इन्व्हेस्टिगेशन झालं. म्हणजे तो व्यक्ती, मृत व्यक्तीच्या नावावरती खोटी कागदपत्र बनवली आणि घरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर तपास चालू केला लोकांनी तक्रार करून. त्याच्यामध्ये 5 लोक अडकणार आहेत. तिचा भाऊ, अरे बापरे. हो. ती सोसायटीचे कमिटी मेंबर ज्यांनी सही केली ट्रान्सफरसाठी, अच्छा. सेक्रेटरी, प्रेसिडेंट म्हणजे चेअरमन आणि जॉईंट सेक्रेटरी, असे 3, आणि हे 5 लोक. कारण कायदा हा जो आहे ना फार. आणि त्याच्यामध्ये 6वी बाई जी आहे, एक घोरपडे नावाची, ती क्लास 1 ऑफिसर इन माढा. अरे बापरे. म्हणजे सर काय म्हणजे हे योग असे काही घडवू शकतात व्यक्तीकडून. सांगतो तुम्हाला, एखाद्या वेळेला एखादा मनुष्य मागे लागला ना, तुम्हाला तो फेसबुकवरती तो शेणाय म्हणून बघा, त्या शेणाय नावाचा मनुष्य आहे,
तो तर एवढा मागे लागतो ना की काय कोणाला सोडत नाही, तो घाबरतच नाही. रोज फेसबुक त्यांनी कमिशनरला एक दिवस कमिशनर ऑफिसमध्ये त्यांनी बसला तिथे मांडी घालून. शेवटी यू विल नॉट बिलीव्ह, जॉईंट कमिशनर म्हणजे क्राईम जॉईंट कमिशनर त्याने वायरलेसला फोन केला आणि त्याला कमिशनरला वायरलेस बोलवावी लागली आणि मग किल्ला कोर्टात मागे नेलं आझाद मैदानला. आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या बाजूला किल्ला कोर्ट आहे रंगभवनच्या बाजूला, तिकडे नेलं आणि तिथे जामीनवरती सुटका केली 1200 रुपये भरून. पण असे हे क्रिटिकल लोक असतात आणि तो अजूनही रोज कार्यक्रम करतो. एका अरे बड्या बापरे. नेत्याचे तर तुमचा घाटकोपरचा भांडूपचा जो शहनशाह आहे हो सर. त्याचे 2 फ्लॅट जप्त केले. सर बरेच सगळीकडे काय काय आहेत. हा मग तेच सांगतो का, त्याने हो ना, तर हो. प्रीतम हॉटेलच्या जवळचा फ्लॅट कब्जा केला. तुमच्या गावकरी आहेत अरे. ते. हा. हो सर. म्हणजे काही लोक वेडे असतात एकदम, काही करतात. काही करतात. हो. शेणाई तुम्ही फेसबुकला जा, तुम्ही इथं जॉईन केल्यानंतर रोज तुम्हाला मेसेज येईल काय करतोय तो. हे सगळ्या लाईव्ह ऍक्टिव्हिटीज असतात. हा. तर त्यांच्या कुंडलीतही असेच काही ग्रहयोग असतात की ते त्यांना असं विचार करायला आणि नाही, असं त्याचं काय माहिती आहे का मॅडम, त्याचं ऑफिस आहे ना जे हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आहे, डोंगरीला, डोंगरी पोलीस स्टेशनच्या समोरच आहे. तर त्याला कोणतरी असं नडलं होता, त्याने कामधंदा सगळं सोडलं आणि हेच काम करतो होता. झाली 20 वर्ष त्याला असंच. मा सटकू माणूस आहे. काही काही लोक एकदम सटकू असतात, ते बिलकुल जीवाची पर्वा नाही करत. नाव काय एवढा नेमकं भांडण. म्हणाले सर? नाव हा, शेणाय, नाव काय शेणाय नेमकं? शेणाय शेणाय ते शेणाय त्याचं नाव मुक्त. काय? हा, शेणाय म्हणून आहे, तुम्ही फेसबुकला टाकलं अच्छा. तर त्याला येईल. सर एक विचारू का? धन्यवाद सर. धन्यवाद. त्याच्यामध्ये केतू आणि रवीमध्ये पण वेद आहे जन्मतः. आहे ना. हो हो सर. हो. नाही, चांगली गोष्ट आहे मॅडम की हे तुम्हाला पाहू शकता तुम्ही की हे हा, तुम्ही अशा पत्रिका घटना. दिल्यामुळे. Yes. थँक्यू. थँक्यू तर मॅडम. त्याचाही काही परिणाम राशीगत काही होणार म्हणजे ते. बघा सर्वतोमुखी मॅडम नाहीये, चक्राच्यानुसार केतू आणि रवी मध्ये कुठे आहे बघा, मी इथे लावलंय. हे बघा ना, इथे हे बघा, हा केतू इथे आहे. हा, आणि त्याचा वेध कुठे जातोय, रवीला नाही जात. रवी इकडे आहे ना. मी कारण आधी बघितलं होतं, आता यांनी सांगितलं ते मी सांगणार होते, कोण आपल्या सरोज मॅडमनी. पण इथे नाहीये. मला पण आधी वाटलं. तुम्ही नीट बघा ना, इथे मी आता सर्वतोभद्र चक्र पत्रिकाच लावलीये. हे बघा, हा केतू इथे नाहीये मॅडम, नाहीये. नाहीये. नाहीये, केतूचा रवीचा नाही वेद. केतूचा नाहीये, केतू आणि रवीचा नाहीये. आणि ह्या सरोज मॅडमनी सांगितलं ते आहे. शुक्र मंगळ एकत्र आहेत. त्यांनी बुधाला वेध लावलेला आहे आणि ते साधारण 27, 54 आणि 81 वय वर्ष येतं. तर 27ला म्हणजे 2004ला मंगळ आणि राहू, म्हणजे मंगळात राहूची, म्हणजे मंगळ महादशा आणि राहू अंतर्दशा होती त्यावेळेस तिथे. हो आणि हो मॅडम, बरोबर आहे. नक्षत्रात पण आहे बुध. ते म्हणजे हा सुद्धा तपास करणं गरजेचं आहे की हे मूळचे जे आकाशातील वेद असतात हम्म. तर ते त्या ठिकाणी निश्चितच त्या जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन तयार करतात. आणि हा शनी आहे ना सर, तो विद्युन्मुख ह्याच्यात पण आहे. म्हणजे तो बिंदू जो आपण म्हणतो ना, तसाही तो चांगला नाहीच आहे शनी. म्हणजे त्याची दृष्टी राहूच्या मुखात. ते तर तुम्ही सगळं छान सांगितलं. पण सगळ्यात मस्त आज म्हणजे आम्हाला नवीन पॉइंट सगळ्यांना सर तुम्ही, की ते म्हणजे ज्या राशीत राहू आहे त्या राशी स्वामीला तो राहू कसा ब्लॉकेज देतो. म्हणजे हे मला तर खूप सुंदर, अगदी 100% म्हणजे काय म्हणायचं, फॉर्म्युला मिळाला. कुठंही कधीही वाचलेला नाही. त्यासाठी मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला खूप 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 धन्यवाद देते. नाही ठीक आहे, त्याच्यामध्ये कसं मॅडम नाही ना, हे तुम्ही तुम्ही बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे ना सर, तुम्ही प्रत्येक वेळेस देताना जो नवीन, तो फार म्हणजे, आणि लगेच पटापट त्या पत्रिका आपल्या डोळ्यासमोर येतात की व्हाय दिस हॅपन्स असं. खूप छान सर, थँक्यू थँक्यू. आणि तो मॅडमनी सांगितलं तसं कन्या राशीचा आहे, तो बुधाचा आहे. म्हणजे तो कागदपत्रांनी कुठेतरी हे करणार, गुंधळात काढणार. आणि हाही व्यवसायावर पण त्याच्यात. ना.
तोच म्हणजे व्यवसाय म्हटलं तर हम्म. खूप छान सर, थँक्यू. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना मी तुम्हाला सांगतो मॅडम, जसं की 1957-56च्या दरम्यान राहू शनीची युती ही वृश्चिक राशीमध्ये होती. आपल्याकडला एक डॉन जो आहे त्याच्या भावाचं प्रेत गाढवाच्या गाडीवरती नेऊन त्या दरवाज्यात उभं केलं अरे बापरे. खून करून. आता जो नवीन पिक्चर आलाय ना धुरंधर, तर लायरी म्हणून नावाचं एक ठिकाण आहे, तिकडे खून करून नंतर त्याची गाढवाची गाडी, जसा पूर्वी बर्फाच्या गाड्या असायच्या आपल्याकडे लाकडावरती, तशा लाकडाच्या गाडीवरती नेऊन त्या दरवाज्यात उभी केली. म्हणजे भावांचे मृत्यूसुद्धा पाहावे लागतात. सर म्हणजे हे सत्य आहे. सर बोला. हे जर राहू आणि केतू उच्च राशीत असले तरी पण हाच फळ हो भेटतो हो का? येस येस. बघा आता कसं आहे, मी तुम्हाला सांगतो मॅडम, राहूला उच्च आणि केतूला उच्च का बनवलेलं आहे, कारण का की हा तृतीय स्थानामध्ये कालपुरुषाला मिथुन रास येते. हा तुम्ही जेव्हा ग्रहण पाहता ना त्यावेळेला हा सूर्यग्रहण जेव्हा होतं, तो जो हा बिंदू आहे ना तो मिथुन राशीच्या जवळ आहे. कारण कर्क, चंद्र आणि पृथ्वी याच्यामधला जो अंतर आहे तो आपण राहू केतूचं हे म्हणतो. राहू हो केतूचा जो भाग आहे तो तिकडे म्हणून तो मिथुन आहे उच्चीचा. तो फक्त हो हो बुधाच्या राशीत सांगितलं आहे, पण मिथुन हो राशीतला राहू सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतील. आणि कागदपत्र मी तुम्हाला आजच्या काळामध्ये आज जग एवढं शिकलेलं आहे, एवढं तपासतं आहे, आणि हे सगळे लोक कागदपत्रामध्ये अडकलेले आहेत. हो बरोबर. बरेचसे लोक जगात जे अडचणीमध्ये आले ना त्याला कारण म्हणजे कागदपत्र पुरावा फार महत्वाचा आहे. हो माझ्याकडे सर, साधारणतः थँक्यू. 200-2.25 पेजचा पुरावा आहे नोट. काही कागदपत्रांचे पुरावे आपण झटक्यात सही करतो, काही वेळेला बघत नाही मागे पुढे आणि लगेच ॲफिडेविट करतो, हे करतो ते करतो. कधी कधी चेक चोरतो, चोरीचे चेक असतात, बाउन्स होतात, हे सुद्धा कागदपत्री त्रास आहे. असं आहे. त्याच्यावरती आता तर नवीन नियम भरपूर बनवलेले आहेत. ॲफिडेविट फार जपून, खोटी साक्ष देणं हा सुद्धा जपून, खोटी तक्रार करणं हे सुद्धा जपून. आता कायदे एकदम कडक झालेले आहेत. आता दिवसेंदिवस म्हणजे कायद्याला सामोरं जावं लागेल. मग असे प्रश्न का उपस्थित होतात त्याला कारण ते आहे. खूप महत्वाची गोष्ट सांगितली सर, खूप महत्वाचं. सर ऐका ना. या कुंडलीमध्ये हा 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 बोला. बोला. नाही तुम्ही बोला आधी, मी लिहून ठेवले मला काय बोलायचंय. बोला. हा नाही, या कुंडलीमध्ये जे आपण पाहतोय प्रगती आणि अधोगती, येस तर येस येस. त्याच्यावरून संकेत लावू शकतो की जातक हा त्या याच्यामध्ये निश्चितच प्रगती केली, पण अडचणीत पण तेवढ्याच याच्यामध्ये आलेला आहे. असं आहे. जसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एक आपल्याकडे हे आहेत, त्यांची कुळ लग्न आहे आणि दशमामध्ये शनी मंगळाची युती आहे, आणि तेलगी घोटाळ्यामध्ये 24 महिने आतमध्ये. तेलगी घोटाळा म्हणजे कागदपत्र झाली ना, स्टॅम्प ड्युटी, येस स्टॅम्प पेपर, हो सर. नाही का. हा, त्या ठिकाणी निश्चितच अशा घटना घडतात. आणि त्यांची मंगळाची दृष्टी बुधावरती आहे, आणि शनी जो आहे तर त्या शनीचं दशमातमध्ये शनी आहे आणि रवीवरती योग करतो 12व्या स्थानामध्ये. दशमातला शनी 12व्या स्थानात योग करतो. माणसाला विचार नाही करू शकत एवढी स्थिती आली. हे असं का होतं? पत्रिका तुम्ही जोपर्यंत हाताळणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातला संदेश कळणार नाही. हे ग्रह आपल्याला वाचता आले पाहिजेत. ग्रहांची जी सिच्युएशन आहे, माणसाची सिच्युएशन आहे, ग्रह काय करू शकतात, म्हणून तिथे आज्ञेमध्ये राहणं हे ग्रह आपल्याला शिकवतात. आज्ञाधारक.
खूप छान त्यावेळेला सर, थँक्यू. थँक्यू. आता मी बोलू का सर, एक हा मिनिट? बोला बोला, हा हा, बोला. तर ऐका ना, इथे तर उघड उघड हे दिसतंय, हा, शनी आणि गुरु म्हणजे राहूच्या मुखात बघतायत, बरोबर. त्याच्यानंतर षष्ठ स्थानावर पण शनी आणि गुरुची दृष्टी आहे, नो डाऊट. हा शनी म्हणजे षष्ठेश पण आहे, सप्तमेश पण आहे. तर तुम्ही ते रेड पडली म्हणजे कस्टडी झाली ते तर सांगितलंच, हा. कारण म्हणजे राहू त्या म्हणजे शनी राहूच्या मुखात बघतोय. आणि परत इकडे केतू म्हणजे मीन राशीत आहे ना, आणि मीन राशीचा म्हणजे गुरु. तर तुम्हाला म्हणजे ती रेड पण पडली, कस्टडी पण झाली आणि पेनल्टी भरायला लागले, म्हणजे फायनान्शियल लॉसेस झाले. असं म्हणजे आपण असं पण अर्थ लावू शकतो ना इथे. आता क्लिअर क्लिअर म्हणजे असं दिसतंय ना, कारण तिथे केतू आहे अष्टमात, म्हणजे ती मीन रास आहे. म्हणजे ते तो जो धन संचय आपण हे म्हणतो संग्रह केला, तर त्याचा पण लॉस झाला असं म्हणता येईल का? येस येस. मी हा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, पुण्यातली गोष्ट आहे ही. हम्म. आता एक व्यक्ती पुण्यातील आहे. 8 दिवस अगोदर त्याने 400 कोटी रुपये टॅक्स भरला. किती? बापरे. 400 कोटी रुपये, हं? कोटी. आणि 8 दिवसानंतर कस्टडी झाली, 2 वर्ष कस्टडी झाली. बाणेरची गोष्ट आहे. बोला. घरामध्ये हेलिकॉप्टर आहे, म्हणजे अशा वेळेला सुद्धा त्या जातकाला 2 वर्ष तिथे काढावी लागली, कारण कुंडलीच तशा असतात. पण मग एक मला विचारावं असं वाटतंय सर, आपल्या घरातली जर अशी एखादी कुंडली आपल्याला बघायला मिळेल, तर आपण वरवर फक्त म्हणजे हाऊ ही विल गेट सक्सेस, म्हणजे सक्सेसफुल तो कसा होईल हे न बघता, हे सक्सेस मिळवताना आता हे राहू केतू सारखे जे ग्रह आहेत, म्हणजे ते ग्रहच त्या व्यक्तीकडनं कामं करून घेतात ना, म्हणजे निगेटिव्ह म्हणा, कागदाचे घोटाळे म्हणा. तर मग आपण त्यांना ते पण ऍटलिस्ट आपल्या लोकांना तरी, आता हा जातक तर आपल्याकडे तो कस्टडीत गेल्यानंतर भेटायला येणार ज्योतिषाला, अरे बाबा मी आता बाहेर कसा येईल. पण आपल्या घरातली जर व्यक्ती असा असेल, तर आपण त्यांना आधीपासनं म्हणजे असं प्रशिक्षण इन द सेन्स असं तयार करायला हवं ना, की अरे हे 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 ग्रह आहेत म्हणून तू असं असं करू शकतोस, किंवा तुझ्या आयुष्यात अशा घटना घडतील तर तू तिकडे जाऊ नकोस. तर पण मला तरी सुद्धा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून मला हा प्रश्न सगळ्यांच्यासाठीच विचारावा वाटतो. तर हा जातक ऐकणार का? कारण त्याच्या नाही. त्याच्या कुंडलीत ग्रहांची बैठकच तशी आहे. ते ग्रह त्याच्याकडनं तेच काम करून घेणार जेव्हा ते ऍक्टिव्हेट होणार. म्हणजे मग मला असं म्हणायचं की आपण थांबवायचं कसं? म्हणजे आपल्याला थांबवायला तर हवं आहे ना त्यांना. नाही, आता हे कसं आहे तुम्हाला सांगतो मॅडम, 2 पार्ट आहेत. हं. एक तर एखादा जातक आपल्याला विचारतो की हे का असं झालं, माझ्या कुंडलीमध्ये असा कुठला दोष आहे, हं. तो तुम्हाला स्पष्टीकरण त्याचं देता आलं पाहिजे. येस. प्रत्येक गोष्ट जी आहे ना आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा न्यायालयामध्ये तुम्हाला कबूल करावी लागते किंवा स्पष्टीकरण द्यावं लागतं. 2 पार्ट आहे. एखादी घटना घडली नाही याचं पण स्पष्टीकरण द्या, एखादी घटना घडली तर कबूल व्हा. 2 पार्ट आहेत. आता स्पष्टीकरण का मागतात? ते लेखी मागतात. ज्याला पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो ती पण लेखी आहे, ती आता रद्द झाली आहे. येस. त्याच्यानंतर आपण ॲफिडेविट म्हणतो, ती पण लेखी आहे. की जे काही तुम्हाला म्हणायचं, तुमचं म्हणणं मांडायचं आहे ना, ते लेखी द्या आणि त्याचं ॲफिडेविट करा. आता ॲफिडेविट म्हणजे मी सांगतो ते सत्य आहे, ते जर खोटं निघालं तर त्याच्यावरती परत न्यायालयाचा तुम्ही विश्वासघात केला म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा 2 वर्ष ते 7 वर्ष भोगावी लागेल. कंडिशन अप्लाय. येस. म्हणजे न्यायालयाचा अपमान झाला ना, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा भाग आहे. म्हणून टेक्निकलला तुम्हाला जे ॲडव्होकेट असतात ते काही आपल्याकडून सह्या करून घेतील तर तसं नाही, पेपर वाचल्याशिवाय सह्या करू नये. इव्हन बिल्डर आहे, बँक आहे, लोन आहे. आता कितीतरी लोक अडकलेले आहेत असे त्याच्यामध्ये, कारण का की चुकीच्या घटना ज्या घडलेल्या आहेत तर त्याला कारणीभूत आपणच आहोत. आपण आता जसं की सल्ला घेतला नाही असा प्रश्न होतो. आणि ह्याला जास्त त्रास म्हणजे मी हा तुम्हाला सहज विचारते, प्रत्येक वेळेस आपण सांगतच आहात पण तरी हे वर्गोत्तम झालेत, हा, कोण? राहू आणि केतू. तर मग म्हणजे कसा ग्रह नुसता असणं आणि वर्गोत्तम होणं म्हणजे त्यात तो थोडा बली झाला की नाही असं आपण म्हणू. तर म्हणून त्यांचे इफेक्ट जास्त जातकाला जाणवणार का?
त्याचे इफेक्ट म्हणजे एखादी छडी हा ही जोरात लागणे, आणखी मोठ्या हा मोठ्या तेच नुसतं प्रमाणामध्ये. असं जस्ट टच करून मारणं किंवा एकदम येस, डोक्यात मारून डोकंच फोडणं. धाक दाखवणं. हा, हा. ठीक आहे. छडीचा धाक दाखवणं आणि छडी डोक्यात घालणं. वर्गोत्तमचं म्हणणं काय, हो हो यहाँ भी वो है वहाँ भी वो है, हा बरोबर आहे. असं आहे. म्हणजे छान. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला अशा तऱ्हेने लॉजिकली मांडता आल्या पाहिजे. हो पण हा जातक म्हणजे एकंदरीत पत्रिका बघता सर लग्न सिंह आहे, रास मेष आहे, म्हणजे तो धडपड करून करून परत आपल्या जागेवर पण येऊ शकतो ना, असं मला म्हणायचं. गोचरीच्या भ्रमणाने तर नो डाऊट. वाय यू स्ट्रगल, हा हा वाय यू स्ट्रगल आहे स्ट्रगल, ना, नो डाऊट स्ट्रगल तर आहेच. बट वाय. त्याच्यात वादच नाही. म्हणजे सारखंच स्ट्रगल करावंच लागणार आहे. परंतु आमच्याकडे एक ऑफिस आहे आमच्या ऑफिसच्या बाजूला. हम्म. तिकडे जवळजवळ रोजचे 25-30 लोक येतात. कोणाचे 80 लाख बाकी आहेत, कोणाचे 50 लाख बाकी आहेत, कोणाचे 2 कोटी बाकी आहेत. सतत तगादा लावलेला असतो, पण तो मनुष्य पैसे देतच नाही. तो आणि त्याचा मुलगा 4 वर्ष जेलमध्ये राहून आले. फ्रॉड केस. होय. त्यांची सगळी मालमत्ता जप्त केली आणि ती अशी तशी नाही, कमीत कमी 80,000 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केली. पण त्यांना शरम नाही, लोकांचे पैसे द्यायचेच नाही. अगदी लोकांचे 2-2, 3-3 कोटी, 4 कोटी, 80 लाख, 50 लाख, साधारण माणसाचे 10 लाख पण दिलेले नाहीत. बरोबर. तेव्हा आम्हाला पैसा आहे नाही, काय करणार, काही करू शकत नाही. ह्या केतूंनी कसं त्यांना दिलं पण आहे सर, कारण तो एक्झॅक्ट केतू बिंदू जो आहे ना तो राजबिंदूवर पण आहे. त्याच्यानंतर त्याचा आपण हे बघितला सूक्ष्मांश तर शोभनांश मीन आहे ना, मीन राशीतच आहे आणि मीन सूक्ष्मांश पण आहे. म्हणजे ते देणं घेणं पण झालं, पण घेणं पण झालं जास्त. असं आहे. म्हणून आता पहिली गोष्ट मी मॅडम लक्षात घ्या, येस. प्रत्येक आता जिथे उपस्थित आपण आहे सगळे जे आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या कुंडलीचा विचार करावा. राहू केतू शनी हे आपल्या कुंडलीत आहेत, त्यांनी आपल्याला कुठल्या प्रकारे वंचित ठेवलेलं आहे. सगळ्यात दोष तर हे दोघं एकमेकांच्या केंद्रात आहे. याची दृष्टी त्याच्यावर, त्याची ह्याच्यावर पण, म्हणजे शनी आणि मंगळ ते पण शनी मंगळ गुरु हे हो. तिन्ही, म्हणजे शनी राहूच्या मुखात पाहतोय, गुरु राहूच्या मुखात पाहतोय, गुरु पंचमेश आहे, गुरु अष्टमेश आहे. अष्टम स्थान हे यातना भोगण्याचं स्थान आहे मॅडम त्याच्यामध्ये. हो ना, हो ना. आणि अष्टक वर्गात तिथे 33 मार्क्स पण आहेत. मला वाटतं सगळ्यात जास्त मार्क्स आहेत तिथे. म्हणजे ह्या सगळ्या प्राथमिक कुंडलीवरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं विवेचन करणं गरजेचंच आहे. ह्या घटना, ह्या घडामोडी जातकाच्या जीवनामध्ये होतातच, ठरलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला काल पण सांगितलं, परवा पण विषय झाला आपला बुधवारी, की राहू केतू हे पश्चिमेकडून उगवतात. त्यासोबत जर एखादा वक्री ग्रह असेल तर त्या ठिकाणी त्याने राहूला ओलांडलंय किंवा केतूला ओलांडलंय का नाही, का तो अडकलेला आहे, त्याच्यावरती पण फलादेश अवलंबून आहे. ते परवा आपण बुधवारी झालं होतं आपलं. झालं बुधवारी सांगितलं होतं तुम्ही. हे पण शिकण्यासारखंच आहे ते. आहे. कारण बऱ्याच अडचणी तुम्हाला एवढ्या बारीक सारीक गोष्टींमध्ये घडल्या जातात ना, आणि लोक फक्त काय सांगतात हे असं आहे, तसं नाही. राहूची गती ही पश्चिमेकडून पूर्वेला जाते आणि इत्यादी ग्रह पूर्वेकडून पश्चिमेला जातात, कारण आपण पूर्वेला चाललेलो आहोत. अख्खं जग पूर्वेकडे चाललेलं आहे आणि ग्रह पूर्वेकडून पश्चिमेला चालले आहेत आणि राहू केतू पश्चिमेकडून पूर्वेला जात आहेत. म्हणून ते क्लचमध्ये येतात इत्यादी ग्रह, आणि ते रेट्रोग्रेड आहेत ऑल द टाइम. येस सर. दॅट्स वाय दे आर रनिंग फ्रॉम वेस्ट साइड. आणि तुम्ही कसं आता जे काय आम्हाला प्रत्येक वेळेस छान छान गोल्डन सूत्र देताना पण ती पत्रिकेत लावून जेव्हा आम्ही बघतो, पटकन आपल्याकडे जर अशी एखादी पत्रिका असली तर ती पण डोळ्या खालून जाते, आणि आपल्याच घरातली असेल तर हे का झालं याचं पण उत्तर लगेच मिळतं. म्हणजे अगदी हा सूर्य आणि हा जयद्रथ, मग त्याच्यामुळं बाकी कुठं जाण्याची आम्हाला आवश्यकताच भासत नाही सर. एवढं छान. त्यामुळे अगदी खूप खूप कोटी काय, अगदी मिलियन बिलियन ट्रिलियन किती वेळा म्हणते तुम्हाला, नाही हे
इथे जे सगळे आम्ही आज आहोत, आज 92 कधी 100 असतात, पण हे सगळे लोक म्हणजे लोक इन द सेन्स आता माझे छोटे भाऊ बहीण मोठे काय असतील तर अगदी इतके लकी आहे मी सांगते. कारण पैसा मिळेल सर, सगळं मिळेल, पण ज्ञान असं इतकं प्युअर मिळणं हे म्हणजे खूप भाग्याचंच लक्षण आहे. मी तर मला स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि हे सगळे सुद्धा नो डाऊट. खरंय आणि आर्ट खरंय ऑफ मॅडम, अगदी खरं खरंय, मॅडम, एकदम सेम खरं. हिअर 100% मॅडम, खरंय. सेम हिअर. सर, सर आपण हा आता म्हणलात की पण पुन्हा ही व्यक्ती उभारी घेते. हो सगळ्या मुद्द्यांचं म्हणजे अगदी व्यवस्थित समजलं. फक्त एक गोष्ट अशी मनात आली की जे आपण सूक्ष्मांश बघतो, हा, तर बुधाला सेनांश आहे, गुरु शुक्राला धनांश आहे, म्हणून मग ती उभारी घेतली जाते का? नाही, लग्न हे जे आहे ना मॅडम, हा, हे शिव आहे, तो परत उभा राहणार अभयांशमध्ये ठरलेलं. आहे ना मॅडम लग्न. लग्न अभयांशात आहे ना? हो, लग्न अभयांशात आहे, चंद्र सुद्धा अभयांशात आहे. हो हो, फक्त रवी मला वाटतं चंडांशात आहे. ठीक आहे ना, चंडांश आहे, पण तो म्हणजे ह्याच्या काय म्हणायचं आपण कन्या कन्या नवमासाचा. नवमांशात आहे ना, आणि आत्मकारक पण आहे. तर हो आता हो, पुढं बिझनेस मध्ये तर असं म्हणजे थोडं हवं आहे ना. होय होय. पण खरंच म्हणजे माझ्या ह्याचं सर छान मला आता समजलं. म्हणजे इतका वेळ सगळं ऐकून हा जो माझ्या मनातला मुद्दा होता त्या मुद्द्याला पण मॅडमने आणि तुम्ही खूप छान मला स्पष्टीकरण दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मॅडम Yes. 2 मिनिटं सांगतो. हां दिल्लीमध्ये तुम्ही नोएडाच्या पुढे गेलात ना तर यूपी हां, प्रदेश लागतो. नोएडा पण यूपी मध्येच आहे. बरं. तिकडे 2,500 फ्लॅट अर्धवट बांधून पडलेले आहेत. अनेक वर्ष झाली, 15 वर्ष झाली. बापरे. आता 2,500 लोक, म्हणजे एका फ्लॅट 4 लोक बघितलं तर 10,000 लोक. हो, मी 2,500 ही क्वांटिटी फार कमी सांगतो तुम्हाला. बर. त्याच्यापेक्षाही पलीकडे शेवटी आत्ता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय हां, की कुठल्याही तऱ्हेचा पॉलिटिकल इंटरफिअरन्स करायचं नाही, सीबीआयने केस हातात घ्यायची आणि ह्यांना कस्टडीमध्ये टाकायचं, यांची संपत्ती जप्त करायची, असा आदेश नवीन जे चीफ जस्टिस आले त्यांनी दिला. त्यावेळेला बांधकामाला सुरुवात झाली. हां. खोका बांधून तयार आहे. म्हणजे 2,500 जे फ्लॅट फार कमी सांगितलं तुम्हाला, बर. त्याच्यापेक्षाही पलीकडे 15 वर्ष झाली मॅडम पोझिशन नाही. ऐक आता त्यात गंमत अशी काय आहे की लो कॉस्टवरती बुकिंग झालं, बिल्डरला अफोर्डेबल नाही आहे, हां, त्यावेळेला बुकिंग केलं, पण आता कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही. खरंय. असा भाग. काय म्हणून काय तिथे सगळे प्रोजेक्ट असे रखडलेले आहेत. त्याला कारण की कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आता कुठलीही प्रॉपर्टी बांधणं परवडत नाही. जे नाही नाही, पूर्वीचं खरंय. बुकिंग आहे ते लोक हात वर केले त्यांनी, असं आहे. आणि आता चीफ जस्टिसने आदेश काढल्यानंतर सीबीआयचा केस गेली, लोक कोर्टात जाऊन जाऊन थकले. खरंय. म्हणून कोणतरी कायद्याचा मनुष्य येतो आणि तो त्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडतो, असं आहे. खरंय. कायदा आहे. छान समजलं पण आता. पण पत्रिका मॅडम वाचनाची म्हणतात शैली तसं खरंच कोटी कोटी धन्यवाद आहेत. धंदा काही नाही, पण हे नाही नाही, खरंच खरंच. कळलं. कोण असं शिकवतं का एवढं? नाही ना, बिलकुलच. कधीच नाही मी म्हणजे आणि ऐकलेलंच नाही. लगेच आपल्या लक्षात राहतं, कारण सर हो कसं त्या हो पत्रिकेला लावून दाखवतात ना. कारण हो हो असे हो, नियम तर तुम्हाला भरपूर ठिकाणी वाचायला मिळतील. आता बाजारात एवढे हजारो पुस्तकं आलेली पुस्तकं आहेत, येतात. पण तो नियम एकदम असं काय चपलक लागणे हो आणि हो. मग तो आपल्याला आपल्या समोर एखादी पत्रिका अशी डोळ्यासमोर येणे, मग तो क्लिअरन्स खूपच म्हणजे होतो छान. होय होय, अगदी. म्हणजे आपण जे श्रवण मनन चिंतन म्हणतो ना, Yes. ते ऍट अ टाइम आपलं होत राहतं. होतं. बघा नशीब आणि कसं असतं मॅडम, तुम्हाला सांगतो. हा, 8 वर्षापूर्वी 2 भाऊ होते यादव बरं. नावाचे, हं, त्यांनी स्टार्टअप सुरू केलं. हा, 8 वर्षापूर्वी चालू केलं आणि आत्ता त्यांनी 3,000 कोटीला त्यांची जी ॲसेट होती 3,000 करोडचे, बापरे. ते म्हणाले आता आम्हाला थांबायचं आहे. हा लहान मुलं आहेत ना, हा, हार्डली मला वाटतं 38-40च्या दरम्यानची असते. बर. त्या दोघांनी निर्णय घेतला की आता थांबायचं आहे. हं, आणि त्यांनी सगळी जी काही मालमत्ता होती
हं. ती त्यांनी कुठल्या तरी मोठ्या कंपनीला दिली. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. उदाहरण, हां, 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 तुम्ही कॉस्मेटिक्समध्ये समजा एखादी वस्तू आणत असाल, हां, कॉस्मेटिकमध्ये प्रॉफिट मॅडम 900% आहे. हां. 900%. बापरे! येस. आणि आपल्याला कल्पना नाही. नाही. हं, तुम्ही जे लिपस्टिक किंवा पावडर किंवा जे हं, काही जेल किंवा काय काय हं, वापरता ना, लोशन वगैरे वगैरे वगैरे, हं, त्याचं हं. प्रॉफिट 900% आहे. बापरे! म्हणजे 1000% पण आहे, काही हं. ठिकाणी 2000% सुद्धा आहे. मी कंपनीची नावं घेत नाही. बरं. पण एवढ्या मोठ्या प्रॉफिटचं त्यांनी बिझनेस केला आणि हं. 6 वर्षामध्ये एक्झिट. बरं. आता एवढी मालमत्ता झाली, हां, 3000 कोटी रुपये त्यांना हे मिळाले, हां, फंड मिळाला हां. आणि सगळं देऊन टाकलं त्यांनी. आणि फार मोठ्या कंपनीला त्यांनी दिलं त्यांचं जे काही रिसर्च होता तो. बरं. म्हणून विश्लेषण जे असतं ना, हां. तो रिसर्चमध्ये सुद्धा विश्लेषण असतं. हो. आपल्याला, तुम्ही स्वतः शिक्षिका, तुम्हाला माहिती आहे विश्लेषण करणं होय, काय होय. गरजेचं असतं. हो, हो. तर त्यांनी तसा विचार केला आणि कंपनी बनली. म्हणून कधी कधी काही लोकांचं भाग्य कुठे थांबावं. ते म्हणून त्यांना बरोबर. राहुल कुलकर्णी जेव्हा लेक्चर हं. देतो ना, त्याला होय, होय, बघा. होय. मी आता थांबतो. म्हणजे त्याचं अगदी, वाक्य फार. अगदी सर बरोबर. हं. हा, बोला. हा नमस्ते सर. नमस्ते. सर आता तुम्ही एक खूप छान वाक्य बोला की कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. तसंच या जातकाला ज्यावेळेस ह्या गोष्टी जाणवल्या असतील तर त्यावेळेस त्यालाही ह्या गोष्टी कळल्याच असतील. पण तरी पण कुठं थांबायचं हे त्याला कळत नाही. कारण येस. गुरु त्या केसमध्ये गुरु तर वृषभेच आहे. म्हणजे पैसा आणि दो हे चालूच राहतं. अग्नितत्व म्हणून पुन्हा पुन्हा उभा राहिला. चंद्र हा मनाचा कारक आहे. तो मेष नवमांशी आहे. तो पण चांगल्या धनांशमध्येच आहे. तर तो तर चांगला नववंशीच आहे. गुरु सुद्धा धनांशमध्ये आहे. पण तो वृषभेचा गुरु पण आहे. आणि त्याचबरोबर आत्म्याचा कारक जो स्वतः लग्नेश पण आहे. तो या केसमध्ये या जातकाला इथे हेल्पफुल पण नाही ठरला. की रवी हा चंडांशमध्ये आलेला आहे आणि तो स्वतः आत्म्याचा कारक असून तो लग्नेश पण आहे. तर इथे त्रासदायक ठरलाच. त्याचबरोबर मंगळाची पण चौथी दृष्टी या शनीवर आणि सुखाच्या राशीत शनी बसलाय. शनी मंगळ एकमेकांना पाहतात. शिवाय स्वतः चतुर्थेश हा देखील मंगळच आहे. आणि तो शनीच्या दृष्टीने म्हणजे सुख सगळ्या बाजूनी कसं डिस्टर्ब झालेलं आहे जातकाचं. शनी स्वतः व्ययात असून मंगळाची सुद्धा तिथे दृष्टी असल्यामुळे जातकाला बंधन योग पण आलाच. आणि कुठं थांबणं हे खरंच अगदी महत्वाचं आहे. खूप छान पॉईंट फार फार सांगितलं सर. महत्वाचं आहे. तुम्ही येस सर. राहुलचं लेक्चर ऐका. राहुल म्हणून एक अतिशय चांगल्यापैकी लेक्चर देतो हो. फायनान्सवरती. येस सर. त्याने स्टोरी सांगितली यादव ब्रदर्सची. लहान मुलं आहेत ते. एवढ्या लहान वयामध्ये 40-42च्या अगोदर जर 3000 कोटी मिळणार असतील तर ते थांबले लगेच. हं, आणि हं. एक सिम्पल पार्ट आहे, येस. तुम्हाला मी सांगतो मॅडम. उद्या समजा तुमच्याकडे 100 कोटी आले, फॉरगेट अबाउट 3000 करोड. यू हॅव टू स्टॉप. कारण अख्ख्या एक्झॅक्टली. जन्मात तुम्ही 100 कोटी नाही कमवू शकणार. ते आता नाही मिळालेले ना. आहेत. हं. ते यू हॅव खरं. टू स्टॉप. बरोबर. आणि भाग असा आहे, मी तुम्हाला आणखी जे काही मंडळी असतील तर त्यांनी लक्षात ठेवा, पैसा कमवणं कठीण नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की मी पैसे कसे कमवेन. पैसा कमवणं, तुमचं डोकं व्यवस्थित चाललं पाहिजे. तुम्ही कुठल्या तऱ्हेचं मार्केटिंग आहे, तुमचं प्रोडक्ट काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉस्मॅटिकमध्ये 800% मार्जिन आहे आणि त्यांचं प्रोडक्ट कॉस्मॅटिकचंच होतं. आणि तुम्ही महिला जो आहेत किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉस्मॅटिकचा जास्ती उपयोग होतो. तुम्हाला काय माहिती आहे की आतमध्ये काय टाकलेलं असतं. काहीच माहीत नसतं. आणि त्याच्यावरती आपण जे काही वापरतो, तुम्हाला अनेक पिंपल्स आहे, हे आहे, ते आहे, तुम्हाला हेअर ड्राय, फलान आहे, अमुक भरपूर प्रॉडक्ट आहेत. मग एवढं आजच्या ह्याला तुम्हाला माहिती आहे, हो न्यू कार माहिती आहे, ती जाहिरात येते गोदरेजचं. हां, म्हणजे ती बाई एवढ्या चांगल्यापैकी बोलते ना, तो बाईच फार चांगला आहे तो. आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि ती एक डॉल असते बघा गाडीवरती समोर. हो. त्या प्रोडक्टची किंमत मॅडम त्याच्यामध्ये 1000% प्रॉफिट आहे. असेल बाबा. हां, म्हणजे प्रॉफिट. आणि तुम्ही काय प्रोडक्ट विकता. हं. जनरली जे लोक व्यवसाय करणारे आहेत किंवा तुम्ही सुद्धा व्यवसाय करणार असाल तर गरजेच्या वस्तू ज्या असतात त्याचं प्रोडक्शन लॉंग टर्म चालतं. आणि लगेच काळ बदलतो, लगेच त्याच्यामध्ये चेंज येतो, लगेच तुम्हाला दुसरी गोष्ट शोधावी लागते.
पण माझं म्हणणं असं आहे की एकदा तुमच्याकडे चांगली रक्कम आल्यानंतर यू हॅव टू स्टॉप होल्ड, म्हणजे तुम्ही थांबा. आता कालच येस मी सर. एका ठिकाणी गेलो होतो मॅडम, त्याला 55 लाख रुपये टॅक्सचं बिल आलं आणि त्यांनी ट्रेडिंग केलं होतं आणि ते ट्रेडिंगमध्ये सगळे शेअर जुने विकले होते. तर लगेच इन्कम टॅक्सकडून नोटीस आली की तुम्ही एवढं डील केलेलं आहे, 55 लाख रुपये टॅक्सचं कॅपिटल गेनचं ड्यू आहे, भरायला लागणार मग. हा पण कागदपत्राचाच भाग आहे. आज बँकेतून पैसे काढणे, पैसे टाकणे हे अत्यंत धोकादायक झालेलं आहे. तुमची येस ताबडतोब बरोबर. जी मोठी डील असेल ना तिची नोंद ऑटोमॅटिकली होते, तुम्ही लपूच शकत नाही. आणि आपण लहान माणसं आहोत, आपण 10,000 15,000 ओके, त्याला कोण लक्ष देत नाही. पण यू ट्रेड बिग, मोठ्या प्रमाणात जेव्हा तुम्ही ट्रेड करता त्यावेळेला लगेच त्याची इन्फॉर्मेशन सगळ्या ठिकाणी पोहोचते तुमच्या अमाऊंटवरती. म्हणून आता सगळे सरकारी जे नोकरदार आहेत, आत्ता रिटायर झाल्यानंतर आत्ता 50 कोटी रुपये पकडलेत. रिटायर झाल्यानंतर त्यांना असं वाटलं आपण सुटलो. नाही, एक तक्रार तुम्ही कुठेही टाकले त्याचं सर्क्युलेशन इंटू ब्रॅकेट लिहिलेलं असतं की ह्याच्यावरती वॉच ठेवा. रिमार्क असतो तो कायमच्या स्वरूपामध्ये. तुमच्याकडे ड्रायव्हर, भांडी घासणारे लोक, गार्डनर असे लोक काम करायला येतात आणि ते सगळा तपास करून तुमचं माहिती पुरवतात त्यांना. सगळं ठरलेलं आहे. म्हणून कुठेही गुप्त लप्त होणार नाही. टू केअरफुल. कोणाला घरी बोलवू नका, जास्ती कोणाशी संपर्क ठेवू नका. त्यापेक्षा हॉटेलमध्ये जाऊन चहा प्या, घरी चहा प्यायला बोलवू नका. फार डेंजर आहे. सर काही लोकांच्या आय कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे ठीक आहे, आता तुम्ही फार मोठ्या लोकांबद्दल बोलताय, पण नॉर्मल पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा आय कॉन्टॅक्ट जो आहे ना, माणूस बॉडी लँग्वेज पण एक वेळेस लपवायचा प्रयत्न करतो, पण त्यांचा आय कॉन्टॅक्ट खोटं नाही बोलत. आणि हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना, त्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मुवमेंट्स, त्यांच्या मनातल्या काय गोष्टी ना, त्याचा निश्चितच म्हणजे अंदाज येतो म्हणजे येतोच. आणि हे बऱ्याचदा सर म्हणजे पाहायला भेटले की हे त्या पद्धतीने त्यांच्या ज्या बारीक हालचाली किंवा इमिजिएटली जे आय बॉस जे हे होतात, खूप काही इंडिकेट करतात सर. खूपदा पाहायला भेटतंय. कसं आहे मॅडम थँक्यू की सर. ह्या जगामध्ये तुम्ही जेवढं लोकांमध्ये मिसळाल तेवढा तुमचा धोका वाढतो. बरोबर आहे सर, 100% अगदी 100 हां नाही, हां हजार बरोबर आहे. हजार हजार. मी तर एकटंच राहणं पसंत करते. कधी पण मी जर कुठे जाऊन आले ना तर मी तर चक्क आजारीच पडते. नाही, अलिप्त राहावं. म्हणजे त्या ठिकाणी तुमची इन्व्हॉल्वमेंट जेवढी वाढेल ना तेवढी धोकादायक आहे आजच्या स्थितीला. येस येस, आजच्याच घडीला आपण पूर्वीचं नाही, आजच बोलतोय ना. म्हणून व्यवसाय करताना जे तुमच्याकडे व्यावसायिक येतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सल्ला. तर ऐका ना, इथे मला थोडस एक म्हणजे मे बी खूप छोटा पॉइंट आहे, वेळ झालाय, पण मी फक्त का क्लिअरन्स करतेय की म्हणजे मग माझं गैरसमज नको काही व्हायला. आता आपल्या माधुरी मॅडम म्हणाल्या ना, आणि मी पण मगाशी तुम्हाला म्हटले, थांबायचं माणसाला जरी कळालं तरी तो थांबू का नाही शकत. तर इथे आपण भाग्यस्थानाचाच विचार केला. भाग्येश मंगळ भाग्यात, हा तो अश्विनी नक्षत्रात. आपण त्या नक्षत्राची योनी वगैरे जरी बघितली तर अश्वयोनी. तर हा घोडा जो आहे तर घोड्याला कधी बसणंच माहिती नाहीये ना. म्हणजे आपल्याला समजते की आपण समोर जात असताना की इथे खड्डा आहे किंवा इथं आपल्याला म्हणजे त्रास होणार आहे. पण काही गोष्टी म्हणजे आपण काय म्हणायचं, बाय डिफॉल्ट जे आपण घेऊन आलोय तर ते होणारच असतं. म्हणून त्या जातकाकडनं तसं वागले जातं, असं पण होऊ शकतं का, असं मला म्हणायचं. कारण हो इथे बरोबर आहे, हे होणार आहे. पण आपण ना मॅडम आता ज्योतिष शिकत आहोत, येस येस सर. तर आपण आपल्या क्लायंटला सांगू शकतो यू हॅव टू स्टॉप. हा नाही, ते तर म्हणणं वादच नाही, आपल्याला सांगणं जरुरीच आहे ना. तो आपल्याकडे आलेला आहे, हे काय झालं काय झालं असं तो विचारणार तर आपण त्याला सांगणारच. पण त्या म्हणजे ज्या गोष्टी होणार आहेत, कारण ते कर्मच तसं आहे ना, आपण म्हणतो ना इति पूर्व कर्मानुसार. त्यामुळं येस. त्याला ते तसं मिळणं पण आहे आणि जाणं पण आहे. कारण मिळण्याचे मार्ग चुकतात ना त्या ग्रहांच्या काय म्हणायचं बैठकीमुळं. मग त्यामुळे जर सन्मार्गाने मिळालेल्या लोकांचं कुठे जातं, नाही जात ना. आपण अशा छान छान पण पत्रिका बघितलेल्या आहेत ना सर. जेव्हा ते
मिळण्याचे असे कागदपत्र घोटाळे करून असं जेव्हा होतं तर मग त्याला जाणं हे तर अगदी म्हणजे ऑब्विस आहे ना असं. बरोबर आहे. हम्म. कसं आहे, कलकत्त्यामध्ये एक लाल बाजार म्हणून ठिकाण आहे. हम्म. अगदी पोलीस हेडक्वार्टर पण लाल बाजारलाच आहे. ओके. तर त्या ठिकाणी अगदी ब्रिटिश काळापासून हम्म. त्या शेजारीच लोकांनी ऑफिस टाकल्यात आणि तिकडेच खोटा धंदा करतात. बापरे. म्हणजे पोलीस कमिशनर ऑफिस कलकत्त्याचं तिकडे आहे आणि तिकडेच इलिगल काम करणारे लोक आहेत. काय करणार तुम्ही? ऐका ना, अशा ठिकाणी अजून एक आता तुम्ही बोलता बोलता बघा प्रश्न कसे तयार. तर आपण जातकाला ऍटलिस्ट एवढं तर सांगू शकतो ना की तू जर काही घोटाळा केला तर तुला अडकणं हे 100% आहे, हो की नाही? म्हणजे असं काही करू नको. तो करेलच नो डाऊट, आता त्याची बैठकच तशी आहे ग्रहांची. पण म्हणजे असं पण सांगायला काही हरकत नाही ना, मला असं विचारायचंय. सांगायला हरकत नाही, पण लोक हा आपल्याला बघा, आपला परिचय काय मॅडम, हा. की हे अशी घटना कशामुळे घडली हे लेसन आहे नंबर 1. येस येस. आता कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला कळतंय, त्याला सुचवतोय. हो हो हो. पण कधी कधी आता तुम्ही पास्ट कर्माचं जे सांगितलं, पूर्वकर्म, हम्म. तर प्रिव्हियस कर्म मी 1 तासापूर्वी पण काय केलं ना, त्याचा सुद्धा इफेक्ट आहे. आहे ना, नो डाऊट. तो पण आहे. आपण आता शिकलो ना, चंद्रात नक्षत्र बिंदू, सूर्यात नक्षत्र बिंदू. हा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एक मुलगी मकर लग्न कर्क सप्तमेश वृश्चिकेला आहे, हम्म. तर त्या व्यक्तीच्या मिस्टरांनी तिला जेलमध्ये टाकलं हो ना आणि सांगितलं. तिचा 17 महिन्यानंतर फोन आला, बापरे. काही ड्यूज होते. मी त्याला आठवण करून देते, ती मला माझी स्थिती एवढी गंभीर आहे, आय एम नॉट एबल टू पे. म्हटलं ओके सर ठीक आहे. हा. पण तिला आता व्यवसाय स्टार्ट करायचा आहे, तर मी म्हटलं बेटा हरकत नाही, नो प्रॉब्लेम, यू स्टार्ट इट, आय विल हेल्प यू. मग तिची कंडिशन अशा तऱ्हेची झाली, त्याला पूर्वसूचना देऊन सुद्धा हम्म, हम्म, आफ्टर 17 months शी कॉल मी बॅक. बरोबर. का? तर तिच्या नशिबात हे असं घडणारच आहे. Yes. तर तिला म्हटलं की सगळ्यात उत्तम काम म्हणजे तोंड बंद करणे, हम्म. तोंडावरती नियंत्रण ठेवणे. पण नाही, असा भाग आहे. आपल्या याच्यामध्ये एक पिक्चर आलं होतं, जबान संभाल के, कळलं का? बरोबर. तसं नियंत्रणामध्ये तुमची जीभ असेल तर त्या जीभ गोष्टी. म्हणजे बुध, येस येस सर. वाचस्थानी सरळ काम करणारा बुध, हम्म. हा जर बिघडला तर जातकाचा जो राग असतो ना, तो कायमस्वरूपी मनात राहतो. हम्म. आणि तो आमच्यासारखी व्यक्ती कधी ना कधीतरी बदला घेण्याच्या तयारीमध्ये असते. हे ठरलेलं आहे. ठीक है ठीक है. सर बोलो. सर अगर ये आपने बोला ना शनि मंगल समसप्तक रहेगा या दृष्टि में रहेगा तो तफलीक करता है, मगर षडाष्टक रहेगा तो भी वही, क्योंकि मंगल का दृष्टि आएगा शनि के ऊपर, शनि का दृष्टि मंगल के ऊपर नहीं आएगा, तो वो उसमें भी यही तफलीक रहेगा. ये केंद्र योग है मैडम. अभी जो पत्रिका है वो केंद्र हाँ योग हाँ कौन बना रहा है? तो मंगल हाँ शनि दोनों एक दूसरे को केंद्र योग बना रहे हैं. हाँ बराबर है समझ रहे? सर, मगर आप हाँ आप षडाष्टक कर रहे हैं ना, तो हाँ मंगल षडाष्टक कर सकता है, शनि कैसे षडाष्टक करेगा? मैं आपको उदाहरण वही देता हूँ, हाँ मेरे पास उसका तजुर्बा है, मतलब हाँ एग्जाम्पल है. ऐसा है मैडम कि सोनिया गांधी की पत्रिका आप देखेंगे तो लग्न में शनि है और षष्ठ हाँ में मंगल है, तो मंगल षडाष्टक कर रहा है, शनि नहीं कर रहा है षडाष्टक. बराबर है सर, तो वो ही परिणाम देगा क्या? षडाष्टक कौन कर रहा है? तो मंगल करेगा, तो मंगल का ही इफेक्ट होगा, और वो किसको होगा? शनि को होगा. तो मंगल अच्छा काम बिगाड़ने वाला है. अच्छा ओके सर, समझ गए? अभी आपको मैं समझ गई. बताता हूँ, उसके अंदर धनु राशि का मंगल है ओके और केतु रवि की युति है पंचम स्थान में, लेकिन अकेला मंगल वो अकेले शनि से षडाष्टक कर रहा है और चंद्रमा मंगल समसप्तक योग में है. इसके लिए इस जातक को ऐसे ऐसे प्रश्न उपस्थित हुए. वो काफ़ी नेता भी जो है, उनके नेता के कुंडली में भी ऐसा ही प्रॉब्लम आता है, तो कभी ना कभी उलझन में आ सकता है इंसान. समझ गए? ओके सर समझ गए. ओके. षडाष्टक किसका चलेगा, केंद्र योग किसका चलेगा, कौन हाँ किसके ऊपर केंद्र कर रहा है? देखो ऐसा है, बराबर गुरु सर. के दृष्टि से कोई मुश्किल नहीं होती. गुरु जिसके पास देखता है, अगर वो राहु के मुख में देख रहा है तो तकलीफ होगी ही होगी. गुरु बराबर और सर. गुरु और मंगल का षडाष्टक हो सकता है,
लेकिन इतनी हानि नहीं होगी जितनी शनि के मंगल षडाष्टक योग में होती है। ओके समझ गए? सर. ओके सर. चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन काय म्हणणार? हो सर, बरोबर सांगितलं सगळं. म्हणजे छानच झाली. याच्यामध्ये ह्या कुंडलीमध्ये हे सगळे योग चांगलेच आहेत, लग्नेश वगैरे. आणि पण इथे व्ययस्थान बिघडलंय. व्ययस्थान बिघडलंय शनी मंगळाने, आणि व्ययश पण बिघडलाय चंद्र, आणि मीन रास पण बिघडलीये. आणि नवमोश कुंडलीमध्ये पण व्ययस्थान बिघडलंय, शनीच्या दृष्टी पण आहे तिथे. तर व्ययस्थान जास्त बिघडल्यामुळे कोर्ट कचेरी लॉस सगळं झालेलं आहे. बाकी सगळे योग चांगलेच आहेत सगळे हे. म्हणजे आणि first झाला पहिलं. हा प्रकार राहू मध्ये केतू अंतर्दशेत Yes. 2020-21 ला. 19 पासून सुरुवात झाली होती आणि सरकारी कॉन्ट्रॅक्ट वगैरे त्याच्यामध्ये फसगत फार भयंकर परिस्थिती झाली मॅडम. असं आहे जीवनामध्ये काय खरं नाही आहे. माणसं कधी कधी उच्छाद मांडतात आणि त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. असं आहे. तर एनिवे आता समारोप करूया. तर कुबल मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो समारोप करा. तर आता वेळ झालेला आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना पत्रिका व्यवस्थित कळली असेल. मला सगळ्यांनाच कळाली असणार ना. छान. हो सर. धन्यवाद. येस सर. थँक्यू. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. इथे उपस्थित सगळे भाग्यवंत उपस्थित सर्वांना नमस्कार. आणि सर, आता काय पत्रिकेबद्दल जास्त बोलायला नको. आज मी मध्ये जास्त बडबड केलेली आहे ऑलरेडी. तर खूप छान पत्रिका म्हणजे झाली आहे सर वाचून. म्हणजे प्रत्येक वेळेस छानच होते. आणि मी तुम्हाला म्हणून म्हणते, प्रत्येक वेळेस मी तर एवढी मोठी वही घेऊन बसते की नवीन सरांच्या तोंडून आज आपल्याला काय. मला आज ते तुम्ही म्हणजे राहू ज्या राशीत आहे आणि त्या राशी स्वामीला कसं ब्लॉकेज करतो. बाकी तर सगळं खूप छान. आता मॅडमनी पण सांगितलं, आपल्या चव्हाण मॅडमनी काही मुद्दे. पण हे जे मुद्दे तुम्ही सांगता ना, त्यासाठी पण खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. अतिशय उत्तम क्लास झाला सर. असंच शिकवत राहा. पण ऍटलिस्ट आपण ते पिन पॉइंट म्हणजे 4 स्टेप केपी सुरू करणार आहोत. त्याबद्दल तर मी इन ऍडव्हान्स सगळ्यांतर्फे तुम्हाला धन्यवाद देतेच. कोटी धन्यवाद. कोटी वंदन पण करते. पण तरी सुद्धा माझी एक म्हणजे इथे सर्वांचीच असेल प्रामाणिक इच्छा अशी आहे की हा कुंडली वाचनाचा म्हणजे व्हाया यू म्हणजे तुम्हीच असं. तर हे आम्हाला जास्त, कारण तुम्ही पटकन बोलता बोलता तुम्ही डोकं तुमचं काय इतकं कॉम्प्युटर सारखं आहे की पटकन काय बटन दाबता आणि पटकन आम्हाला केव्हा काय द्यायचं हे पण तुम्हाला खूप छान कळलेलं आहे. तर हा एक क्लास आठवड्यातनं प्लीज चालू ठेवावा ही सगळ्यांतर्फे नम्र विनंती. पिन पॉइंट म्हणजे कसं आहे माहिती आहे का मॅडम, हा की अचूक फलादेश इन आवर्स. हा त्याच्यातनं पण कळणारच, नो डाऊट. पण आपण ती मोडॅलिटी बदलतोय ना, म्हणजे केपी थ्रू आपण करणार आहोत ना. हे कसं जनरली लोकांचा कल कसा असतो सर, की आपलं पारंपरिक वरनच बघायचं. आता आपण इथे कुठे जास्त आम्ही लावलं सर्वतोभद्र अमकं तमकं म्हणजे ते फक्त क्लिअरच घेण्यासाठी. पण ऍक्च्युअल तुम्ही स्वतः वाचताना पत्रिका पारंपरिक पद्धतीनेच वाचली आणि नवमाश वाचली. त्याच्यातनंच ते पत्रिकेचं म्हणजे काय म्हणायचं, जो आपल्याला उलगडा होतो की ह्याला सक्सेस पण का मिळालं आणि ह्याला म्हणजे प्रॉब्लेम्स पण का आले ते पण आपल्याला कळालं ना. म्हणून म्हणते. तर सर, अतिशय उत्तम क्लास झाला. त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हेड्स ऑफ टू यू अँड थँक्यू. युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू मॅडम. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना गुड नाईट. थँक्यू सर. सर, थँक्यू सर. धन्यवाद आपल्या सर. मंडळीसाठी शुभरात्री. केपी साठी पण